नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, चित्रपट म्हणलं की कलाकार आले, तंत्रज्ञ आले, सर्वच गोष्टी आल्या. तर त्याच्यामध्ये हिरो असो, हिरोईन असो किंवा एखादा खलनायक असो, एक सहकलाकार असो, एक चांगलं दमदार नेतृत्व अशा बऱ्याच चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे आपले पिट्याभाई. मुळशी पॅटर्न हा एक मोठा सिनेमा आपला, त्यातले पिट्याभाई आज आपल्याशी संवाद साधतायत. तर मित्रांनो, पिट्याभाई यांचं आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या या नमस्कार. कला भ्रमंती पॉडकास्टमध्ये. खरं तर त्यांचं नाव रमेश परदेशी आहे. पण बऱ्याच वेळा असं असतं की एखाद्या चित्रपटातली व्यक्तिरेखा तुम्हाला एक वेगळं नाव करून देते. तर पिट्याभाई या भूमिकेवर तुम्हाला एक वेगळी ओळख मिळाली. ही भूमिका करताना तुम्ही त्या पात्राची एक मानसिकता किंवा त्याची बॉडी लँग्वेज कशी डेव्हलप केली? नाही काय आहे माहिती आहे का, मुळात प्रवीण विठ्ठल तरडे म्हणजे मुळशी पॅटर्न हा आहे. बरोबर. त्या सगळ्याची ताकद आहे ना, मला काही काम वेगळं करायला लागलं नाही. कारण जसं आपण समाजात ऑब्झर्व करत असतो लोक वेगवेगळे, हो, हो. तसं मी आपण ऑब्झर्व करायचो, ह्याला ही अशी वागतात, ती तशी. आणि ते तसं वागणं जे आहे ते बरोबर चित्रपटात घेतलं, हीच तयारी. आणि बाकी जे आलं ते सगळं खरं तर संवादातून आलंय. हो. त्याचं सगळं श्रेय प्रवीणला जातं. नक्की. कारण कॅरेक्टर तो वागतो, ठीक आहे, तो बोलतो चालतोय असा इकडं करतो, पण तो जे बोलतो ना, तो काय बोलतो आणि ते लोकांपर्यंत ऍक्च्युली ते जास्त अपील झालंय. आणि ती जी ताकद आहे ती सगळी त्या प्रवीणच्या शब्दांमध्ये आहे. नक्की नाही. त्या चित्रपटानंतर लोकांनी तुम्हाला पिट्याबाई म्हणूनच ओळखायला सुरुवात केली खरं तर. एक कलाकार म्हणून एका भूमिकेशी इतकं मजबूत ओळख जोडली जाणं, हे म्हणजे एक चॅलेंज असतं. असं कधी वाटतं का, की अरे यार, मी ती ओळख तर मिळाली, पण लोकांनी त्या दृष्टीने पाहायला लागले, त्या वेगळ्या भूमिका मिळतायत, त्या मिळाल्या पाहिजेत, असं काय वाटतं का? नाही नाही, सगळ्यात पहिला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो हं. की ते पिट्याभाई नावाने ओळखलं जातं. हां. तर एक लक्षात ठेव, चित्रपट क्षेत्रात काम करणारा कुठलाही कलाकार बरोबर. हा आयुष्यभर ह्या एक गोष्टीसाठी झगडतो बरोबर. की त्यांनी जे चित्रपटात कॅरेक्टर केलंय त्याच कॅरेक्टरच्या नावाने त्याला जनमानसात ओळखावं, म्हणजे त्याची ती ओळख व्हावी. हं. आणि कर्मधर्म संयोगाने मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून ती ओळख आपल्याला मिळाली की पिट्याभाई नावाने ओळखतात. आता ते कॅरेक्टरचं नाव आहे, हो, हो. बरोबर आहे. बरोबर. कॅरेक्टरच्या नावाने ओळखलं गेलं म्हणजे ते कॅरेक्टर लोकांना आवडले, तेवढा तो न्याय सिनेमा झाला. लोकांना आवडलेला आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं मग ते भारी वाटतंय की आपल्याला कॅरेक्टरच्या नावाने ओळखलं जातं. कारण प्रत्येक तू बघ, 25-25 वर्ष, 30-30 वर्ष ज्यांनी काम करतायत, माझे सहकलाकार आहेत, माझे कलाकार मित्र आहेत, खूप सारे आहेत. 100-100 चित्रपट केलेत, पण प्रत्येकाची इच्छा मनात तीच असते आपल्याला हे बघ, रमेश परदेशी असं म्हणलेलं जास्त आहे, अरे हा तू काय नाव तुमचं, हां, हां. हा तुम्हाला त्या ह्याच्यात बघितलंय मी, नाही का, तुमचं काय नाव. बरोबर. हां. ह्याच्यापेक्षा अहो तुम्ही ते पिट्याभाई आहे ना, बरं. आयला आलंय भारी हा. ही ओळख जास्त भारी वाटते. नक्की, नक्की. कारण ती गोष्ट तुम्हाला अजरामर करून जाणारी असेल, ओम भूतकर असेल किंवा आपलं तुमची भूमिका असेल. म्हणजे गावागावातल्या गोष्टी, म्हणजे प्रवीणदादांनी लिखाणच, आता ते ग्रामीण भागातले त्यांनी एवढं सगळं काम केलं. पण बऱ्याच वेळा काय होतं, की प्रवीणदादाचे कुठलेही सिनेमे, म्हणजे आता देऊळ बंदपासून पहिल्यापासून हंबीरराव असेल किंवा इतर सगळे सिनेमात, मग तुम्ही त्याच्याबरोबर मी एकदम मजबूत, म्हणजे खांद्याला खांदा लावून उभे असता. म्हणजे कलाकार म्हणून तर असतात, मित्र म्हणून असता, आणि प्रोडक्शन मॅनेजमेंट जे पूर्ण मी पाहिलेलं आहे स्वतः. हो. आंबेरावच्या वेळेस सासवडला पाहिले, आता देऊळ बंद 2 च्या वेळेस पाहिलेलं आहे. तर नक्की गोष्ट तुम्ही कधीपासून इन्व्हॉल्व असता त्यांच्यामध्ये? ही गोष्ट सुरू होण्यापासून तर प्रमोशन पर्यंत? हे बघ, सगळ्यात पहिलं तर मी इन्व्हॉल्व जन्मापासून आहे, आम्ही एकमेकांबरोबर. बरोबर, जे हा प्रश्न विचारलाच मी चुकीचं झालं डेंजर, तेच म्हणलं, कारण आम्ही जेव्हापासून कळत नव्हतं, हां, हां. आम्ही तेव्हापासून दोघं एकत्र आहे. बरोबर. हां. या क्षेत्राची सुरुवात जशी त्यांनी केली, एक लेखक म्हणून एकांकिकांचा, मग सिरियल, मग सिनेमा, ते पिंजरा सिरियल यायचे हा, कुंकू सासवडला shooting. पिंजरा, हा. बरोबर. तर माझी सुरुवात ही त्यांनीच केली या क्षेत्रात, म्हणजे मला आणलं त्यांनीच, जे काही केली, ओळख मिळाली ती त्याच्यामुळेच आहे. आता प्रोडक्शन हा विषय असा आहे की मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करतो, प्रोडक्शन हा भाग बघतोच. बरोबर.
त्याचं कारण असं की त्याचा सिनेमा असतो तो फ्रॉम बिगिनिंग मला माहिती असतं किंवा त्या टीमला माहिती असतं की हा तर असं आपण असं पिक्चर करणार आहे, त्याला हे लागणार आहे. जेव्हा तो सांगायला लागतो तेव्हा मग डोक्यामध्ये आपल्याला जागा ठरतात. बरोबर. म्हणजे आता जसं तुला सांगतो की अरे हे की पटकन माझ्या डोक्यात आईला इनामकीला सांगितलं पाहिजे, हे तिथं होऊ शकतं, बरोबर. अरे हे बोरला लागू शकतं. मग ऑटोमॅटिक येतं. आणि तुला माहिती आहे की कुठलाही सिनेमा हा लेखक दिग्दर्शकाचा असतोच असतो. बरोबर. तो त्याचा कॅप्टन ऑफ द शिप असतो, तो सर्व असतो. पण भरभक्कम प्रोडक्शन टीम शिवाय कुठलाही पिक्चर पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर. कारण त्या दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी सांगितलं मला हे करायचंय, तिथं करायचंय, हे पाहिजे, ते पाहिजे. आणि ते त्या वेळेला त्या वेळेत नाही पोहोचलं तर तुला माहिती आहे काय केओस होऊ शकतो. बरोबर. म्हणजे उदाहरण म्हणून तर ते प्रोडक्शनचा हा कुठलाही केओस होऊ नये आणि या पिक्चरचं सगळं सिनेमाचं सगळं शूटिंग कुठलाही अडथळा येऊ नये याच्यासाठी मी आपला तो एक भाग बघतो. बरोबर. आणि अभिनेता म्हणून असेल तेव्हा मग कॅमेरा समोर जातो तेवढ्या पुरता. दोन्ही भूमिका तुम्हाला हा बजावल्या. नाही तर एरवी मग मी तुला बघितलंच खुर्ची हो. टाकूनच बसलेला असतो व्हॅनिटी बिनिट्यांच्या बाजूला. काय चाललंय रे, कुठलं काय येतंय, हे कुठे जेवण आलं का, ते आलं का, हेच बरोबर. चालू असेल. आता रमेश परदेशी तुम्ही प्रॉपर नक्की कुठले आहात आणि सिनेमा लाईनमध्ये जसं प्रवीणदांनी तुम्हाला आणलं म्हणजे सुरुवात नक्की कशी झाली? तुमचं शिक्षण, बालपण हे कुठे गेलं नक्की? नाही, मी पुण्याचाच आहे. अच्छा. कोथरूडचाच आहे. आमच्या दोघांचं एकच गाव आहे. बऱ्याच वेळा असं होतं अरे रमेश परदेशी म्हणजे कुठले? नाही, रमेश परदेशी आहे, एक तर मुळात सीन आहे. अच्छा, अच्छा. हा. आणि त्यामुळे मी आहे कोथरूडलाच राहायला. पौड फाट्यालाच आहे आपलं घर. आमचं गाव एकच आहे दोघांचं. आता पौड फाट्यावरती आमच्या जवळ 97-98 वर्ष झाली तिथं आपण राहतो. आणि ह्याची सुरुवात आणि ह्या म्हणशील तर असा विषय मी तुला मगाशी तो एका ह्याच्यात मुद्दा क्लिअर केलाय की आम्ही दोघं लहानपणापासून एकत्र आहे, शाळा एकत्र, कॉलेजला गेलो. फक्त मी त्याच्या मागे होतो 1.5 वर्ष, अकॅडमिकली 2 वर्ष. तो 12वीत तर मी 10वीत. त्यामुळे तो जे शिकलाय तेच मी पण शिकलो. म्हणजे शिक्षण दोघांचं सेमच आहे. म्हणजे त्याच्याकडे बघूनच शिकलो. नंतर तो लेखक झाला ना, एकांकिका लिहिली. त्यालाच असं वाटलं आईला हा करू शकतो, बरोबर. ह्याला घेतला पाहिजे. त्यांनीच एकांकिकेत घेतलं. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा तू ऐकून माहिती असेल तुला. मी होतो ना अभिनव कॉलेज. हा बस, तू अभिनवलाच होता त्याच्यामुळे काय सांगायची नाही. त्या स्पर्धेपासून सुरुवात झाली. त्यांनी आयुष्यात पहिली एकांकिका लिहिली, आणखी एक पुणेकर. त्याच्यात मला कामाला घेतलं अभिनय करायला. ती एकांकिका आम्ही पहिल्याच वर्षी केली. त्याच्या आधी मी कधीही काही केलेलं नव्हतं. फर्स्ट इयरला असतानाची गोष्ट आहे. ती एकांकिका पुरुषोत्तम करंडकला आम्ही केली. ती फायनलला गेली. फायनलला अभिनयाचं पारितोषिक मला मिळालं, त्याला दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळालं. मग पुढची 3 वर्ष सलग आम्ही तेच करत होतो. सो पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक इथून सुरुवात. आणि ही त्यांनीच माझी करून दिली. त्याला कळलं अरे ह्याला ऍक्टिंग येऊ शकते बाबा. बरोबर आहे. मग ही सुरुवात झाली. आणि तुम्ही बऱ्याच वेळा मी पाहतो की तुमचा पारंपरिक व्यवसाय जो आहे तुम्ही पेंटिंग वगैरे करता. म्हणजे मी दिवाळी आली किंवा काही सण आला तर आवर्जून तुमचे फोटो व्हिडिओ कमी बऱ्याच लोकांना, माझा मुलगाही छान पेंटिंग करतो, मी करतो, माझी मिसेस नवनी पण पेंटिंग करते, तिला आवर्जून दाखवतो ते आता स्क्रीनवर असा आहे किंवा तो याच्यात आहे म्हणजे प्रोडक्शनला असा असतो पण घरात ते मदत पण करतो. म्हणजे ती तुम्ही बऱ्याच वेळा प्रवीण तुम्ही भात शेती लावायला शेतात पण जाता, बाबांबरोबर ते काम पण करत असता, भजनात जाता. म्हणजे हे कसं काय तुम्हाला म्हणजे कल्चर तुम्ही जाता मराठीचं? नाही, कसं आहे आपल्या घरची ती परंपरा आहे. म्हणजे आता आम्ही गावाला जातो, शेतीत आमचे दादा म्हणजे प्रवीणचे वडील विठ्ठल तरडे सगळे वारकरी संप्रदायाचे आहेत. त्यांच्यामुळे ते कीर्तन, काला हे सगळं आलं. आणि शेती कंपल्सरी आहे. ते आपल्याकडं तू मुळशी पॅटर्न बघितलेलं आहे, त्याच्यामुळे शेती ऐकायची नसते, राखायची असते. टॅगलाईन असते, सुरुवात आपल्यापासूनच असते ना ती. त्यामुळे आमच्या दादांनी म्हणजे प्रवीण दादांच्या यांनी की आतापर्यंत 1 इंचही जमीन विकलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही बरं भात शेतीचे प्रामुख्याने आमच्याकडे. त्यामुळे आम्ही आला पावसाळा एकदा रोप बिप सगळे गाद्या हे लावले की रोप झाली की लावणीला भाताच्या जातो. तो एक आपल्या शिस्तीचा, परंपरेचा आणि आपण ते केलं पाहिजे याचा भाग. दुसरं माझ्याकडं जो तू पेंटिंग आणि याचा विषय बोलला तर तो पारंपरिक व्यवसाय माती कामाचा. म्हणजे आपल्याकडे पूर्वी सगळे म्हणजे गाडगी, मडकी, कुंड्या हे बनवलं जायचं. बोळकी, पंत्या गावागावात ते 12 बोलदार पद्धत. हा, पण आम्ही तो व्यवसाय म्हणून करत होतो पूर्वीपासून. माझ्या आजोबांच्या काळामध्ये मूर्त्या करायच्या. त्याच्यामुळं म्हणजे माझे आजोबा पणजोबा हे मूर्तिकार होते.
त्यामुळे गणपतीच्या त्या काळातल्या सगळ्यात हायेस्ट मूर्त्या ते करायचे. वडील माझे करत होते. त्याचे साचे बिचे आपल्याकडे बनवले जायचे. तर ती परंपरा आपली आहे. लहानपणापासून ती आपल्यावरती त्याचे संस्कार आहेत. जसं त्यामुळे आता दिवाळीची चित्र आपली आपल्याकडे पद्धत अशी असायची की आता एखादं काम आपल्याला सांगे मी नाही करणार. नाही काय मला नको बाबा. पण आता आमच्याकडे आजी होती. आमच्या आजी काय करायची मला दिवाळीची चित्र आपल्याला यायची. तेव्हा मातीची चित्र असायची. आता पीओपी मध्ये बनतात. हा प्लास्टर बनतात आता. तेव्हा मातीची यायची. मग मातीची काय करायची जुनी चित्र काढायची तुटली फुटलेली नाही तुटलेल्या चित्रांची माती करून द्यायची परत. त्याचा एवढा एवढा उंडा व्हायचा. एवढा उंडा झाला त्या उंडा हा शब्द एखाद्याला कळायचा नाही पण मातीचा आपला हा. आता तिचं गणित असं असायचं मला सांगायचे बघ दादा ह्या उंड्यातनं जेवढी होतील तेवढी चित्र तू करायची. ती करशील तेवढे तुझे पैसे तुझे तू विकशील त्याचे. आपल्याकडे 4 साचे होते. मग त्या उंड्यातनं मी चित्र करायची. ती साच्यातनं काढायची. मग ते नंतर चुन्यातनं लावून त्याला कलरिंग करणं. डोळे फक्त मला काढता यायचे नाही तर काका काढायचा आमचा. मग ते विकायला आपल्याच घरात ठेवायचो आपण समोर. ती काय 60-70 चित्र झाली तेव्हा 50 पैशाला वगैरे चित्र जायचं 25 सगळे पैसे माझे. तर ती घरचा व्यवसाय होता. त्यामुळे तो दर दिवाळी गणपतीच्या काळात आजही आपल्याकडे गणपती बनतात. तो भाऊ बनवतो माझा. आता विजय आणि अजय दोघं भाऊ आहेत. तर ते हा व्यवसाय पूर्ण वेळ करतात. मग मी काय करतो मला जमेल तसं मदतीला जातो. पण प्रवीण पण मग बोळकी रंगवायला त्याच्यावरती हे करायला ते लहानपणापासून सगळे माझे सगळेच मित्र बसायचे आपल्याला पण करायला. मग सगळे आपले बोडके घ्या बुडवा कलर मध्ये ठेवा बाजूला बुडवा कलर मध्ये. आणि ते रंगबिरंगी असायचं ना सगळ्यांना ते भारी वाटायचं. त्यामुळं ते जे आहे आणि पेंटिंगचं तर माझ्याकडे बायको माझी आणि मुलगी ह्या उत्तम चित्रकार आहेत. त्या उत्तम पेंटिंग करतात. मी त्यातल्या त्यात आपला थोडाफार आहे इंटरमिजिएट दिले म्हणजे हा एलिमेंट इंटरमिजिएट ग्रेड 1 मध्ये पास आहे मी. पण तेवढा हात हे नाही माझा. तुमची कला फाईन नाहीये दिसते ना म्हणलं तेवढा फाईन नाहीये. पण तरी बऱ्यापैकी काढतो. त्यामुळे हा जो व्यवसाय म्हणून आहे तोच दरवर्षी हे जपलं गेलं पाहिजे ह्यातनं हे करतो. नक्की नक्की नक्की. रेगे सारखा रॉ आणि रिअलिस्टिक सिनेमात काम करताना सेटवरचं वातावरण आणि दिग्दर्शकासोबतची क्रिएटिव्ह प्रक्रिया त्यावेळेस कशी होती किंवा त्यावेळेस म्हणजे प्रवीण दादावर तर तुम्ही काम केलेले इतर पण सिनेमात भरपूर काम केले. रेगे विषयी काय सांगा. रेगे हा खरं तर पहिला चित्रपट. बरं अरे वा. हा म्हणजे अभिजित पानसे त्याचे दिग्दर्शक आणि त्याचे संवाद आणि स्क्रीन प्लेला प्रवीणनी केले होते. तो पहिला सिनेमा आयुष्यातला म्हणजे मी केलेला पण पहिला सिनेमा आणि रिलीज झालेला पण पहिला सिनेमा. त्याच्यातलं जे कॅरेक्टर होतं ते एम बाई म्हणजे ते एम बाई मग पिट्याबाई हा असं झालं. म्हणजे बाई बाई ते पुढं. तर ती प्रक्रियेपेक्षा ना तो जो रोल होता तर ते आपल्याला आता कसं आहे पटापटा बोलायचं असतं. जसं तू पिट्याबाई बघितला तो बोलतो ना हे गप्पा हे करेक्ट त्याच्या अपोजिट ते कॅरेक्टर होतं रेगेचं. ते रेगेचं कॅरेक्टर निम्मा वेळ अख्ख्या पिक्चर बरं असंच आहे. कोणी काय बोललं की म्हणजे आणि ना आता तुलाही माहिती आहे इतकी वर्ष तुझा एक्सपिरियन्स आहे. अंडर प्ले करणं लय अवघड असतं. डायलॉग पटापटा बोलतं तरी येतात. पण आपण बोलणार आहे आणि आपण कायम एवढंच कुणी काय विचारलं काय निघ बस आणि दुसरं हे बस रे हे लवकर. हे मला अभिजित पानसेंनी सांगितलंय बघ आपला जो स्वभाव आहे तसा हे कॅरेक्टर नाही. तर ते कमी बोलतं. तर मला त्याने एक उदाहरण दिलं. म्हणलं तुला एक नेहमी आपण बघ कॅरेक्टर बघत असतो अशी. मला म्हणला तुला रघुवरन माहितीये का शिवा. आता शिवा बघितलेला होता कॉलेजच्या काळात नाही का चैन बिन. अरे ना म्हणलं शिवा मला मग तो कसा आहे. मला हे असं साधारण आहे. तो शिवा बघ फार कमी बोलताना दाखवलं. शिवा कंटिन्यू माहिती ना कंटिन्यू असाच होता आणि असाच बोलतो एवढं कर. आणि मग ही प्रोसेस भारी मजा आली. पण तेव्हा पहिला चित्रपट त्यात ते अभिजित पानसे दिग्दर्शक ह्यांनी डायलॉग स्क्रीन प्ले प्रवीणचा महेश लिमयेचा कॅमेरा महेश मांजरेकरांसारखे मोठे कलाकार धमाल होती सगळी. ती पण ती आहे ती जोडी सगळी तुम्ही आहेत प्रत्येक सिनेमात दिसतात. मजा आली होती. पण ती म्हणजे रेगेची ही एक लय मजा होती.
आणि आता काय होतं की प्रत्येक सिनेमात तुम्हाला एक ग्रे शेड मिळते ना, की वेगळीच काहीतरी हा भूमिका काही असते ठिकाणी तुमच्याकडे. हा म्हणजे प्रत्येक सिनेमात तुम्हाला वेगळं कॅरेक्टर मिळतं, पण त्याचं तुम्ही सोनं करता. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे प्रेक्षकांकडनं मी मी जरी त्याला निरीक्षक असलो, तरी थिएटरमध्ये गेला मी एक प्रेक्षक असतो. हो. पण तो आपण पाहतो की प्रत्येकाचं काम कसं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही विशेष काय प्रयत्न करता किंवा काय अभ्यास करता? किंवा आजूबाजूला समाजातून काय शोधता नक्की त्या कॅरेक्टरसाठी? कलाकार काय करतो दुसरा प्रयत्न नाही करत. आता मी ते जर का तुला असं काही सांगायला गेलो ना, मी प्रचंड त्याच्यावरती असा विचार करतो आणि मी अभ्यास तर ते आहे ना खोटं वाटेल कारण ते गप काही सांगतात तसलं काही नाही. तर एक आहे पण कुठलाही कलाकार हा रोज त्याचे डोळे बरं. आणि कान आहे ना उघडे पाहिजे. समाजात फिरताना बघत असतो आपण. हं, हं. आपण बघ जातो एखाद्याला बघतो, "अरे, कसलं कॅरेक्टर आहे." हं. एखादा असतो हो. आपल्याला वेगवेगळी लोक भेटतात. मग वेग आपण तो काय विचार करतो, "आयला कधी संधी आली ना तर हे वापरू बरोबर. हां. कुठेतरी." त्याला तो आठवतो, अरे हां, तो दिसला हां, होता. म्हणजे कुठेतरी वापरू. हं, जसं हं. अ, एखादा शब्द समजा. आता तुला आपल्याकडची पद्धत माहिती आहे बघ. मुळशी पॅटर्नचा सांगतो विषय. मुळशी म्हणजे आपल्याकडे एक पद्धत काय आहे, पोरगी असते लहान पोरगी. लहान असली तरी आपल्याकडे ती एक वर्ग आहे. तिला बरोबर. दीदीच म्हणतात हो, हो. आणि मोठी असली तरी ती हां, दीदीच ती असते. तेवढीच राहिली त्याची. तर ती बोली भाषेत असतं. "काय दीदी काय म्हणते? काय गं दीदी कितवीत आहे तू?" हां, "हां." हां. अशी लोकं मी लई बघितलेली. ते म्हणून त्याच्यात ते घेताना घेतलं. बरोबर. नाही का? हा दीदी हां, एक हां. प्रचलित शब्द आहे बघ. कुणी भेटलं, "काय दीदी कितवीत आहे तुमची?" "अरे दीदी एवढीच आहे. 3 वर्षाची पण ती दीदीच आहे." हो. असं मला वाटतं, की जे काही समाजात आपल्या अवती-भोवती इकडं-तिकडं खूप वेगवेगळे लोकं फिरत असतात. बरोबर. आपण ती बघतो. आणि ते लोकांकडूनच आपल्याला शिकायला मिळतं बऱ्याच अरे वेळा. हां, ते की ते ऐकतील. त्याच्याकडनंच शेवटी काय असतं. हां, हां, हां. त्यानंतर आता की देऊळ बंद असेल किंवा सरसेनापती हंबीरराव मोहिते सिनेमा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमामध्ये काम करताना अभिनेता म्हणून काय वेगळं म्हणजे बऱ्याच वेळा ऐतिहासिक सिनेमा करताना, वेगळी गोष्ट करताना तुम्हालाही शिकायला मिळतं आणि म्हणजे असं हंबीरराव करताना अजून वेगळं काय म्हणजे प्रवीणदादा तर आहेत म्हणजे त्यांनी ते केलं. पण तुम्ही वेगळे काय प्रयत्न केले किंवा कशी कसोटी नाही लावली? बघ, परत मी त्याच्यावर येतो. एक अभिनेता म्हणून हं. म्हणशील तर ऐतिहासिक चित्रपट करताना अवघडच असतो. बरोबर आहे. हां. कारण परत तुला ते तसं त्या पद्धतीने एक तर तुझी देह म्हणजे ते सगळं बरं कॉस्ट्यूम त्याचे ते सगळे सगळं हां, ते तसं मेकअप, येतं. दाढ्या मिशा सगळं सगळं, एकदम सगळं लावलं. दाढ्या मिशा हं. आपलं आलं फेटा-बिटा आपलं तो ओरा सगळं. पण ठेवावा लागतो ते त्यावर. सगळं हं. त्याला तर परत ती भाषा आलीच परत तशा पद्धती. ते खरं तर ऐतिहासिक बरं चूक नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे. ह्याची पण काळजी घ्यायला लागते. हं. पण ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती सगळ्यात डेंजर आहे भाऊ. हां ना. भयंकर. आता तुझ्याकडेच काम केलंय हो. सासवडला तुला माहिती आंबेराव मोहितेचा आहे. आपण मग केलं एक दिवस एकच कसं दिवस. झालं, तिथून आम्ही महाबळेश्वरला गेलोय आणि बरोबर. हां. पण ऐतिहासिक चित्रपट करताना अवघड आहे आणि आत्ताच्या पुढच्या परिस्थितीत तर जास्तीत जास्त अजून अवघड होत जाईल. कारण ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणाऱ्या ज्या जागा आहेत, लोकेशन सगळे आपले नाही आता ती हळू-हळू कमी होत संपायला लागली. चालली सगळी. मंदिरं नाही, बरोबर. मंदिरांना रंग देऊन ठेवलेत. जीर्णोद्धार करायच्या नावाखाली ते रंग सगळं हा ना ऑइल पेंट मारलाय बरोबर आहे. मंदिरांना. त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम आहे. तुला म्हणजे आता गड किल्ले तर आपले पवित्र जागा आहेत हो, हो. जगातल्या. बरोबर. त्यामुळे आपण तिथं त्याचा आब राखून, मान राखूनच जे काही करू शकतो. पण अशी खूप कमी जागा आहेत, की जिथं करू शकतो काम. डायरेक्ट सेटच लावावा लागतो. डायरेक्ट सेट लावायला लागतो. पण मराठीच्या ह्याच्याने मग तुला माहिती आहे कित्येकदा परवडत नाही. एक एन-डी स्टुडिओ सारखा एक चांगला पर्याय आपल्याकडे आहे. बरोबर. पण ऐतिहासिक चित्रपट आणि तू म्हणतो तसं वेगवेगळे कॅरेक्टर जसं तसं करताना वेगवेगळा विचार करतोच आपण. बरोबर आहे. आता ते आंबेरावचं येसाची कंका होतं. हो, हो. त्याचा ऐतिहासिक कॅरेक्टर आहे. ह्याच्याच उलट तू तो सरला एक कोटी हो, बघितला. हो. पाहिलं की. त्यात तो कॉमेडी होता. हां. ती कॉमेडी येतं. तो नाही त्याच्यामुळे आता जसं पेट्याबाईचं वेगळं आहे, रेगेमधला हां ना, वेगळं तो आहे. वेगळा एमबाई वेगवेगळ्या वेगळा. शेड तुमच्या यातून हां, दिसतात. एमबाई वेगळा, पिट्याबाई वेगळा, येसाची कंक वेगळे. बरोबर. त्याच्याबरोबरीने तो मुकादम त्या सरला एक हो, कोटीमधला हो. वेगळा, वेगळं. नवरदेव बी.एससी ॲग्री मधला तो मोठा भाऊ आहे, येस, येस. तो वेगळा. आणि ते पलीकडं एक पेट्याबाई चांगला माणूस कसा आहे तो वेगळा आहे म्हणजे माझ्या दृष्टीने. चांगलं वाईटाचं चांगला नाही. माणूस म्हणजे कसा तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला आता मी सासवडचा आहे. तुम्हाला माहिती 2003 पासून मी फिल्म हो, इंडस्ट्रीत आहे. हो. म्हणजे मी छोटे-छोटे शॉर्ट फिल्म केल्या, वेब सीरीज केल्या. मग अभिनवला आलो, भारती विद्यापीठला गेलो. बरोबर. दिलीप कंदारे आमचे आर्ट डायरेक्टर म्हणजे हो, त्यांच्यावर मी हो, काम हो, करायचो. हो. मग तेव्हा ते म्हणायचे, की "संदीप अरे त्या मनसेमध्ये तू जॉइन हो." त्यावेळेस मनसेचं काम हां, तुम्ही चित्रपट सगळं सेनेत. चित्रपट सेनेचं. मी म्हटलं, "का जॉइन व्हायचंय?" मग त्यांनी सांगितलं, की पिट्याबाई म्हणून म्हणजे त्यावेळेस पिट्याबाई नव्हतंच, म्हणजे रमेश हां, परदेशी. हो. तिथे आहेत आणि ते संघटन करतात, आपलं पेमेंट वर्कर, की हे त्याविषयी काम करतात. मग त्याविषयी तेव्हा खूप म्हणजे नाही का, नाही म्हणजे पिट्याबाई जर सेटवर आला तर काहीतरी होईल. हो. किंवा रमेश परदेशी आले, किंवा मनसेची टीम आली. मग ती
संघटना जॉईन करण्यामागचा उद्देश किंवा त्या लोकांना कामगारांच्या मागे उभं राहायची भावना ही कशी काय तुम्हाला सुरुवात झाली? नाही बघ, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोच ना. आणि आपला प्रॉब्लेम इंडस्ट्रीचा असा आहे, आपल्याकडे सगळं असंघटित आहे. बरोबर आहे. आपल्याकडे संघटित नाही ना, आपल्याला बिझनेसचा दर्जा नाही. आता तो दिलाय म्हणतायत फक्त अजून नाही, मिळालं नाही, नाही. ते तो कागदावर आलाय का? कागदावर आलाय. तुझे कामाचे तास ठरलेले असतात का? नाही. तेवढंच काम होतं का? त्याच्यानंतर तुझं किमान वेतन, कमाल वेतन हे आहे ते होतं का? तुझं पीएफ कट होतो का? हे आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे प्लॅनिंग काही डिपॉझिट सिक्युरिटी काहीच नाही. ते काहीच नाहीये. आपल्याकडे जोपर्यंत आपण हे आहे आणि काम मिळतंय तोवर सगळं. म्हणून बरं, प्रश्न एवढे छोटे छोटे असतात ना, मी तुला सांगतो, त्याला कोणी वाली नव्हता. आणि आता मी याच क्षेत्रात काम करत असल्या कारणाने मला अडचण जास्त माहिती होती डायरेक्ट दिसतंय प्रत्येकाची. म्हणजे कुठलंही डिपार्टमेंट घे, लक्षात ठेव, या क्षेत्रात काम करणार अभिनेता हा त्यातल्या त्यात सगळ्यात सुखी आत्मा असतो या सगळ्यातला, कारण तो सगळ्यात शेवटी येतो या प्रोसेसमध्ये. लवकर जातो त्यातून. बरोबर ना, सगळ्यात शेवटी येतो आणि जातो, त्याचं काही राहत नाही नंतर. पण मग आर्ट डिपार्टमेंट, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, मेकअप, लाईट्स, कॅमेरा, हे जे डिपार्टमेंट आणि ज्युनियर्स, बरोबर. हा एक वेगळा आहे. यांना वालीच नाही भाऊ कोण. मग ते ज्युनियर आर्टिस्ट, आता विचार कर, अडचण येऊ शकते. म्हणजे मी या मताचा आहे, कारण आम्ही एवढे चित्रपट केलेत, आम्हाला फायनान्शियल अडचणी आल्या नाहीयेत का? तर नाही बाबा, 100% आलेल्या आहेत. असं नाही. म्हणजे प्रोड्युसरला कित्येकदा अडचणी येऊ शकतात, त्या अचानक असतात. कुणीही, माझं असं मत आहे, जाणीवपूर्वक लोकांचे पैसे बुडवायला जात नाही. काही कॅटेगरी असतात की ते ह्याच्यासाठीच येतात, तो वेगळा विषय. पण ज्याला जेन्युनली करायचंय तो मनुष्य विचार. पण काही अडचणींमुळे कित्येकदा डिले होतो. तर माझ्याकडे ना असे सगळे रंजे घालले जायचे रे, की अहो आमचे ते, आणि छोटे छोटे पार, अरे 750 रुपये एखाद्याचे नाही इथपर्यंत द्यायचे. पण मग ती मदत व्हायची आपली. एक फोन केला की यार दे ना बाबा त्याचे 700. अहो भाऊ 750 नाही देणार, देते ना 700 देतो, दे. बरोबर. होतं. मग मी तर कित्येकदा, एक लक्षात ठेव संदीप, मी जेवढ्या वेळेला फिल्म युनियनचं काम केलं, माझ्या कुणीही सांगावं, मी 1 रुपया कोणाकडनं घेतलेला नाही कधी. पण लोकांचे कोट्यवधी रुपये मिळवून दिलेत. आणि हीच मदत आपली होते, या भावनेतूनच मी त्या कामात आलो होतो. बरोबर. आता तुम्ही वेगळ्या संघटनात आहेत, राजकीय राजकीय ते चालत राहतं, पण शेवटी आपण क्षेत्र तेच आहे ना. पिंड आहे आपला, इथं असलं तरी तेच ना. बरोबर. मदत कलाकारांना किंवा पडद्यामागे पडद्यासमोर असणाऱ्या लोकांना काम, त्यांच्यासाठी काम करणे, हे याचा उपयोग आपल्या कला क्षेत्राशी, आपल्या 100% लोकांशी होतो. एक चांगली गोष्ट आहे. 100%. याच्यानंतर आता देऊळबंद पहिला चित्रपट आला, देऊळबंद 2 येतोय. त्याची प्रोसेस आता खूप पाहिली. आता आपण म्हणजे तू त्याचा एक भाग आहे स्वतःच. आता सासवडला आपण क्लायमॅक्स पूर्ण शूट केला. आता देऊळबंद, आता तुम्ही एकंदरीत आढावा जो, आता देऊळबंद पहिला झाला, आता 2 येतोय, त्याचं नुकतंच आता तारीख पण ठरलेली आहे. तारीख पण ठरली. तर या प्रोसेसची, आता या सिनेमात नक्की काय वेगळं पाहायला मिळेल? अरे दे बघ, पहिला देऊळबंद संपूर्ण महाराष्ट्रात, भारताच्या बाहेर आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात बघितला गेलाय. आजही मला असे रस्त्यावर लोक इकडे तिकडे भेटतात, भाऊ ते तुमचा देऊळबंद लागला ना, आम्ही सगळा बघतो, परत बसतो, जातो. जेवताना समजा लागला की घरात अख्खा पिक्चर होईपर्यंत लोक जेवतच असतात, एकत्र फॅमिली जेवत असतात. तर ती ताकद आहे. आणि ती म्हणलं, तो सिनेमा देऊळबंद झाल्यानंतर त्यावेळेला अध्यात्म आणि सायन्स, बरोबर, असा विषय घेऊन सिनेमा केला होता. आता हा विषय जो आहे, हा प्रवीणनी म्हणजे सगळ्यांच्या काळजाला हात घालणारा विषय घेऊन येणार यावेळेला. पहिल्या देऊळबंद जेवढा आवडला त्याच्यापेक्षा 2 पैसे जास्तच हा देऊळबंद 2 लोकांना आवडेल, कारण 21 मेला आणि गुरुवारी तो रिलीज होतोय. म्हणजे तो योग आहे आलेला. पण खूप ज्वलंत, म्हणजे शेतकरी, महाराष्ट्रातली शेती आणि त्या संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन हा सिनेमा येतोय. नक्की शुभेच्छा आहे सगळ्यांना, आणि मी त्याचा भाग आहे, मला आनंद आहे. तू त्याचा एक भाग आहे, आणि तू एक खूप महत्वाच्या गोष्टीचा भाग आहे. कारण मला आता या पॉडकास्टच्या निमित्ताने ना सांगायला आवडेल की आम्ही जे शूटिंग केलं सासवडमध्ये, तो क्लायमॅक्स, तर ते शूटिंग 29 तास चाललं होतं. म्हणजे जे दुपारी 2-3 ला सुरू झालं, ते सकाळी 10 वाजता 10 वाजता निघाले, 10-11 वाजता सगळे तिथून निघाले. पण तुम्हाला सांगतो, प्रवीण दादाची एनर्जी जी होती ना,
म्हणजे पहिल्यापासून मी त्यांच्या शेजारी उभा होतो. म्हणजे खरं तर मी म्हणजे ओळखतो आम्ही एकमेकांना. हो पण एवढं काम म्हणजे जवळ थांबलो नव्हतो कधी. पण त्या दिवशी मी पूर्ण डे नाईट थांबलो आणि ते पाहिलं. आता बऱ्याच वेळा काय असतं, प्रवीणदादा ओरडतात, असं करतात, अरे कोणी जवळ पण त्याच्या मागची भावना, हा ते त्याचं काम ओरडणं कारण का असतं हां. त्या कलाकृतीशी नाही संबंधित पण ते असतं. तेवढ्यापुरतं असतं. तेवढ्या हे बघ विषयापुरतं. लक्षात ठेव, तो त्याच्या कलाकृतीच्या बाबतीत बरोबर आहे. एवढा प्रामाणिक हो, हो, असतो. हो. त्यावेळेला तिथं मित्र, भाऊ, बहीण, हं. बायको बरोबर. नाही. कोणीच नाही तिथे. माझी कलाकृती ही हं. संबंध लाखो लोक बघणार आहेत बरोबर. आणि तो त्याच्या बाबतीत प्रचंड पॉझिटिव्ह असतो. हो, हो, हो. त्यातून तो जे काही चिडचिड ओरडतो ते त्यातून असतं. हां, नाही त्यावेळेला ते सगळं समजून घेतात. तू इथे पाहिलंय, तू पाहिलंय. 29 तास तिथं होता. होतो, होतो. तू ते पाहिलेलं आहे. हां. नाही चांगलं आणि आहे. एनर्जीच्या बाबतीत म्हणशील तर आम्ही गमतीत पहिलं म्हणायचो, की 10 रेड बुल पिल्यानंतर जेवढी माणसाला ना एनर्जी येणार ती त्याच्यात ठासून भरलेली आहे. बरोबर. ते आहे ना ती. आणि त्याच्यामुळे तू बघितलं ना सगळे युनिट अलर्ट असतं. कोणी असतं. असा बसलाय या. सगळे ह्याच्यात असतात. हा सर, अलर्ट हा सर, होतात. आलो सर. एकाला आवाज दिला की ए, कोण? हा, आलो 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 सर. असं होतं. त्यांनी चांगले त्यांनी काय होतं म्हणजे मला तर खरं सांगू का, मला त्या हिंदी किंवा साऊथचा चित्रपट चाललाय असा फील होता. म्हणजे आता ते अतिशक्ती पॉडकास्ट मध्ये सांगितलंय, मला तो फील येत होता. मी विचार चाललेला म्हणलं की हा सिनेमा हिंदीत का केला तुम्ही, आवडले. टच जो आपला जो आहे मराठी कल्चर तेच तो तसंच आहे. आहे, तर तो महत्वाचा आहे. ते बाकी पुढे होईल म्हणजे पण पुढे स्केल तीच आहे. स्किल तीच आहे. म्हणजे तेवढं प्रेझेंटेशन स्केल हिंदीचीच आहे. हिंदीचीच आहे. कारण ज्या पद्धतीने हो, शूटिंग हो. केलंय, ज्या बरोबर. पद्धतीने सगळा तामझाम होता, हां. तो शूटिंग हिंदीचा असतोच. बघा, इतक्या वर्षात तुम्ही अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत काम केले. एखाद्या कलाकारासाठी चांगला निर्माता किंवा दिग्दर्शक कसा असावा हा प्रश्न आता मी परत हा बाई, प्रवीण परत दादा, त्याच्यात आता प्रवीण दादा बरोबर तर आहेच तुम्ही, हो. पण बाकी बी लोकांबरोबर तुम्ही भरपूर काम केले. हो. पण आता तुम्ही आता संगणकाचंही काम करता, कलाकार करता, बॅक साइड प्रोडक्शन कंट्रोलर, ईपीचंही काम करता, सोशली करतो. सोशली करताय. याच्यामध्ये चित्रपट सुरू होण्यापासून प्रमोशन पर्यंत मग लोकांनी नक्की कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा काय मदत केली पाहिजे सगळ्यांनी एकमेकांनी? हा कसा हा महत्वाचा विषय आहे, लक्षात हां. ठेव. आपल्याकडं प्रॉब्लेम हाच आहे. हं. आपण प्रमोशनलाच गणतो. बरोबर. आपल्याकडे एक समज झालाय, मी मगाशी जसं बोललो तसं, की आपण फक्त सोशल मीडियावरती हं. तेवढं प्रमोशन केलं, आपले एवढे व्ह्यू आले, तेवढं हे याचा हं. अर्थ आपलं प्रमोशन झालं. हां, असं वाटतं. असं नाही असं नाही. म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे करतो ते सिनेमे ते लोक बघायला का जातात? हं. तर तो सिनेमा येणार आहे किंवा मी असा सिनेमा करतोय हं, हं. हे त्याच्या माध्यमातून आणि सर्व टीमच्या माध्यमातून हं. शेवटच्या स्तरापर्यंत आपण पोहोचवायचा प्रयत्न करतो. बरोबर. मध्ये त्यांनी होतं काय, आपल्याकडे तेच होत नाही. आपण ग्राउंड लेवलला उतरून करतच नाही. आता तुला वाटतं का की कुठेतरी गेलं, हात हलवलं, आपण बोललो त्यांनी नाही होत अरे. नाही, नाही. ते येतात, आपलं फोटो ते विसरून जातात. तेवढ्यापुरतं असतं. पण तो टच आहे ना जो ग्राउंड लेवलला, आता मी सांगतो कुठल्याही कार्यक्रमात जेव्हा जातो, आता प्रवीण खूप कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणा जातो. मी आपल्या काही ठिकाणी 4-2 ठिकाणी जात असतो. आपण गेलं की काय करतो आम्ही, आपली सवय आहे बघ. आता खरं तर पिक्चरला 1 वर्ष बेलाचा टाइम आहे. हो. आता तुझ्याकडे आलोय कार्यक्रमाला की तू मला विचार ना, काय मग नॉर्मल आता काय तुमचं? हं. आता तू विचार मला काय तुमचं? बरं. आता काय सध्या काय नॉर्मल काय चाललंय सध्या? आहे ना, आता आम्ही देऊळ बंद 2 करतो ना आता. अच्छा, अच्छा. हां, हां. देऊळ एकदम भारी हा वेगळा पिक्चर आहे, लक्षात ठेवा. बरोबर, बरोबर. आणि तो आता करू म्हणजे लवकरच करणार आहे रिलीज. एकदम एक लक्ष. क्युरिओसिटी वाढते आता माझी. होतं काय, तो जो मनुष्य ऐकतो तिथे 10 लोक ऐकत असतात. बरोबर. ती 10 लोक जाताना जाऊन काय सांगतात, अहो ते तरडे होते. मग किंवा समजा मी हं. ते देऊळ बंद 2 येतं. ते अजून 10 जणांना सांगतात. हो, हो. आपण राहतो डिपेंड फक्त त्या ह्याच्यावरती. माझे कमेंट किती, व्ह्यूज नाही, लोकांना सांगा. सांग बरोबर आहे आणि बोला त्यांच्याशी लोकांपर्यंत पण. अरे तेच प्रेक्षक त्यांनीच जाऊन तुम्हाला मोठे करणार आहेत. बरोबर. कित्येक जण नाही वापरत, त्यांना माहित नसतं. आता हं. मी म्हणतो, काय रे तू गेला नाही बघायला? आता बघ ना तू, कित्येक जण ते हे बघितलं का ट्रेलर? नाही ना, कुठे? अरे फेसबुकवर टाकलाय ना. हा का? युट्यूबवर आहे का? हां. बघा आता, म्हणजे एक वर्ग युट्यूब बघतो हां, बरोबर. जो फेसबुकवर नाही. हं. मग एक इन्स्टा बघतो. हं. माझं म्हणणं आहे की हे सगळं, तर हे बघ, यांनी मदत होत नाही का? हो, ते जाईल. तर 100% मदत होते. हं. परंतु आपण प्रमोशनसाठी मला असं वाटतं, आपण मॅन टू मॅन मार्किंग ज्याला म्हणतो ना, बरोबर आहे. हं. जसं ते खेळात म्हटलं जातं, किंवा इलेक्शनच्या काळात आपण घर टू घर जातो. हा बूथ प्रमुख कसे बूथ काम प्रमुख. करतात, हां. ते याद्या हो. लोकांपर्यंत, मला वाटतं शेवटच्या स्तरातल्या लोकांपर्यंत जर गेलं ना, होय. हं.
तर भाऊ सिनेमा नक्की बघायला जातात आणि मराठी सिनेमा मग कुठलाही असो तो 100% हिट होणार. बरोबर आहे. नाही, नक्की तुमचे सगळे सिनेमे त्या विषयाचे आहेत आणि ग्रँजर आहेत, म्हणजे कुठलेच काही त्याच्यातून हे नाहीये. आता उदाहरणार्थ धर्मवीर. हा, धर्मवीर पाहिल्यानंतर म्हणजे दिगे साहेबांचं काम मोठं आहेच, पण काही लोकांना ते माहिती नव्हते. माहित नव्हतं. म्हणजे समजून घ्या, म्हणजे माझ्यासारख्या माणसाला, बरोबर. मी मुंबईत राहिले, दिल्लीला राहिलो होतो, पण थोडंफार ऐकलं असेल, पण एवढं डिटेल, एवढं मोठं काम होतं त्या सिनेमातून कळालं. हो. एक बायोपिक जो म्हणतो आपण, जसं आता आपण महापुरुषांचे सिनेमे पाहतो, हो. तसा तो एक सिनेमा मोठा केला. धर्मवीर विषयी त्यात तुमचेही मुख्य हा. तुम्ही असेल, दया असेल, हे तुम्ही नेहमी टीम सगळे ग्रुप हो. वाईजच काम असतं, स्नेहलताई असतील. हो. धर्मवीरचा अनुभव कसा होता, की तो सिनेमा एवढ्या मोठ्या लेवलवरती गेला आणि खरं तर ऍक्च्युली पुढे बऱ्याच घडामोडी घडल्या त्या सिनेमानंतर, त्याविषयी काय हा, नाही, हे बघ, तो सिनेमा काय आहे, एकतर आम्ही कलाकार म्हणून त्याच्यात सगळे होतोच आणि धर्मवीर आनंद दिघे हे माहिती होते, आम्हाला पण हो, माहिती होते, खूप पण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं काम हे नव्हतं माहिती, त्याच्या चित्रपटाच्या निमित्ताने बरोबर. कळलं खरं तर की अरे बापरे, इतका मोठा माणूस होता आणि हे आतापर्यंत लोकांसमोर आलं नाही. मग ते आणण्याचं काम बरोबर. हे त्या प्रवीणच्या लेखणीतनं झालं बाबा. नक्की, नक्की. आणि प्रसाद ओकांनी तुला माहिती आहे त्याला हो. पूर्णपणे न्याय दिला त्या विषयाला. त्याची गाणी पण हिट झाली पाहिजे. आणि गाणी तर आता हे बघ, म्हणजे कुठेही काय जा, त्याचं हेच नाही. गुरुपौर्णिमा म्हणलं की आता भेटला विठ्ठल माझा तेच गाणं हो. लागतं. देवी आली की आई जगदंबे हे गाणं लागतं. हेच तर पावती म्हणजे ते कारण आहे कारण. त्याचं, कारण तो जो लेखक दिग्दर्शक आहे तो स्वतःच्या म्हणणं ना कलाकृतीच्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह असतो. मग ते गाणं लिहिलं गेलं की नाही, हे शब्द हे नको, मग ते पाहिजे. मग त्याला म्युझिक दिलं, त्याला ते कळते लोकांची जातकुळी की हे लोकांना आवडणार आहे आणि हे हिट होणार आहे. मग ते त्याच पद्धतीने पुढे जातं. जर नाही आवडलं तर ते रिजेक्ट, नाही 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 चल दुसरे कर, नाही 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 होतं ना. पण तो शेवटी त्याला हवं ते करून घेतो. आणि मग धर्मवीर काय आणि याच्या बाबतीत मग हा अनुभव आमचा असाच होता सगळं. धर्मवीर झाला, धर्मवीर 2 हा, सेम. त्याचाही चांगला सिनेमा झाला तो. आता मला देऊळबंदचं पण आता काम चालू आहे, किंवा याचं मुळशी पॅटर्न 2 याविषयी पण आपण चालू चर्चा आहे. हा, तशी चर्चा करतोय. आहे. पण आता पुढे बघूयात आपण नाही, भविष्यात कधीतरी आता काय प्रवीणला जेव्हा वाटेल त्यावेळेला बरोबर. होईल. एखाद्या चित्रपटाच्या यशामध्ये कलाकार, दिग्दर्शक आणि मार्केटिंग यापैकी कोणत्या गोष्टींचा सर्वात जास्त प्रभाव पडतो असं तुम्हाला वाटतं नेहमी? नाही, ही टीम गेम आहे. हां. हा मुळातच टीम गेम आहे. त्यामुळे बरं. एका कुठल्या गोष्टीचा प्रभाव एकावर पडतो असं होऊ शकत असं नाही. नाही होऊ शकत. त्याला सगळंच जुळून यावं लागतं. म्हणजे एक तर मुळात कथा सशक्त, पटकथा, त्याचे संवाद, मग तो दिग्दर्शक, कलाकार तर ते लिहिलंय त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतात. बरोबर. मग कलाकारांची एक कलाकारांचं वलय असतं ते पब्लिसिटी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जसं मी परत त्याच्यावरतीच झालं ना, तू काय करतोय हे लोकांपर्यंत पोहोचलंच नाही तर तू काय भारी कितीही कर, कळणार कसं काय ते. त्यामुळे हा टीम खेळ आहे. हा सगळे जे जसं चित्रपट बनताना एक मनुष्य काही करतो का? नाही. बरोबर ना, म्हणजे भरपूर आर्ट हात. डिपार्टमेंट, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, म्युझिक असेल, डिरेक्शन डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, लाईट डिपार्टमेंट, सगळे मिळून जेव्हा काम करतात त्यावेळेलाच तो चित्रपट बनतो. तसंच चित्रपटाच्या प्रमोशन आणि पब्लिसिटीच्या बाबतीत पण आहे की हा टीम गेम आहे. बरोबर. म्हणजे लाईटमन जो होता ना, लक्षात ठेव, लाईटमननी सुद्धा लाईटमन तर वर्षातनं 10-20 चित्रपट करत असत. हो, त्यांना पण कळतं. त्यांनी पण जो चित्रपट केला ना, अरे यार ये तो मी केलेला पिक्चर आहे. तो अभिमानाने सांगतो. हा, मी केलं. मग त्यांनी ती पब्लिसिटी केली पाहिजे. सगळं टीम गेम आहे हा. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यानंतर एखादा चित्रपट बनवताना तुम्ही सेटवर पाहिलेला सर्वात कठीण किंवा महत्त्वपूर्ण काही प्रसंग आहे का? किंवा एखादी गोष्ट घडली, ऐनवेळी काहीतरी गोष्ट घडली आणि आम्ही कसं त्याला फेसिंग केलं असं काही? म्हणजे मला वाटतं हंबीरराव मोहितेला त्यावेळेस पाऊस आला होता भोरच्या राजवाड्यामध्ये, राज्याभिषेकाचा सीन होता. नाही, ऐन वेळेला तर आपल्याकडे लई गोष्टी घडतात. हां, हां. म्हणजे पडद्यामागे खूप गोष्टी घडतात. पण ते आपले म्हणतात ना की परिस्थिती जेवढी बिकट हां, हां. बरोबर. तेवढंच सगळी टीम तिखट असं म्हणू आपण. ते टीम. हा, तर ती टीम आहे ना अशी तयार झाली आता की तू बघितलंय कित्येक गोष्टीच्या पडद्यामागं खूप अडचणींचा मुद्दा असतो, पण त्या आपण दिग्दर्शकापर्यंत जाऊच नाही, पोहोचवतच नाही. बरोबर आहे. अडचणीला असतात. आता तुला एक उदाहरण देतो. तू थांबे त्यावेळेला पाऊस आला, तो तर एक पाऊस आला, ते नॅचरल क्लॅमिटी होती. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता तुला एक ह्याच्यातला किस्सा सांगतो, या देऊळबंदचा 2च्या वेळेचा किस्सा. कठीण नाही, पण तुला सांगतो काय काय वेळ येऊ शकते. निकोटगर शूटिंग चाललं होतं
निगुडगरला. हा बोरच्या पुढे सगळं. हा, तिथं रेंज नाही फोनला. फक्त जिओ चालायचं. आता जिओ काय सगळ्यांकडे नव्हते. हा. मॉब होता त्या दिवशी काहीतरी 600. बरं. आणि मॉब 600चा आणि ते तिथे फाशी बिश असं काय बरंच काय फायदा नाही. जेवण हा. तिकडनं यायचं बोरवरनं. हम्म. तर आपलं काम हे ना की बिफोर टाइम येईल आपण बरोबर. काळजी घ्यायचो. हम्म. तर मी फोन नाही ना त्याच्यामुळे ती एकदा कसा तरी फोन की निघाला का? एक बरोबर. तुला फक्त एक प्रसंग हा. सांगतो. असे येतात. हा निघाला असं कळलं. तर निघालेलं कळलं की निघालाय. मी विचार करतोय आईला आता एक वेळ आहे ते किती उशीर झाला अर्धा तास आणि इकडे ना वातावरण एकदम हे कारण बरं. 600 ज्युनियर हो हो वातावरण एकदम थंड आहे. एकदम तंग आणि जेवणच येणार राव. हम्म. सगळे काहीच कळेना आता सगळ्यांना. फोन पण लागत नाही कोणाची. फोन लागेना कळणार कसं आणि एक म्हणून अशा वेळेला कुठल्याही माणसाने हम्म. शांतपणे विचार करायला लागतो की आईला काय झालं असेल. मी तेव्हा त्या प्रोडक्शनचे माझ्या म्हणलं, थांब जरा 1-2 मिनिटं थांब. कधी निघालाय तो? तर तो निघालाय बरोबर 12 वाजता. यायला वेळ किती लागतो? 1 तास. आता किती झालेत? त्याला 12:15. 12:15 झाले? बरं ठीक आहे. मग निघालाय म्हणजे निघाला होता. म्हणजे आता जर का मी विचार काय केला, ज्या अर्थी तो निघाला तेव्हा कुठंतरी जवळपास असेल. हा. म्हणून आम्ही गाडी घेऊन निघालो उलटा. बरं. लक्षात ठेव. घ्यायला परत. आणि सेट निगुडगरपासून 2 किलोमीटरवर गेलो. बघतोय तर जेवणाचा टेम्पो अख्ख्या शेतात घुसलेला. अरे बापरे. हा. टेम्पोचा टायर फुटला. सगळं टेम्पो जेवण आहे. खाली जेवणचे डबे पडले. ड्रायव्हर पडलाय त्याच्या टाळक्याला लागले. आणि तिकडे भीती काय आहे लोकांना ह्यानी जर ब्रेक केला आणि जेवण नाही आलं तर मेले सगळे प्रोडक्शन वाले. बरोबर ना? हा, एक तर एक हे असत ना छोटी नाही नाही ते त्याचं हा. दडपण तुला माहितीच आहे ना की आईचं वेळेत का नाही आलं. आता बरोबर. आता काय सांगायचं. त्या वेळेला लक्षात ठेव संदीप. अशा वेळेला मग आम्ही गाडी होती एक रिक्षा आली. जेवढे डबे होते जेवढे शक्य ते डबे त्या रिक्षात आणि गाडीमध्ये टाकून पाठवलं म्हणजे जेवण लावा. आणि जेवण तिथं तुला सांगतो जे उरलं सुरलं होतं ते याच्यावरती टेबलावर ठेवलं आणि ह्यानी ब्रेक केला. नाहीत आता ते ठीक आहे मग त्याला दवाखान्यात न्यायला. तुम्हाला त्या ह्याच्यातनं मार्ग काढायला लागतात. हँडल करा. मार्ग काढायला लागतात. जसं आपण त्या आंबीररावच्या वेळेला पण मुळशी पॅटर्न सारख्या याला पण ते खूप गोष्टी इथं ऐन वेळेला खूप गोष्टी घडतात. बरोबर. म्हणजे बिहाइंड द स्क्रीन लय गोष्टी चालतात कोणाला माहित नसतं. आता त्याला माहित होतं का नाही की इथं एवढा मोठा प्रसंग झालाय त्यांनी काय म्हणत आलं कसं नाही तुमची चूक आहे. आता सगळ्या गोष्टी झाल्यावरती शेवटी हा असं झालं अरे असं झालं त्याला ते पण सांग. विचारतात की मग आधी का नाही सांगितलं. हा पण कसं तुम्ही सांगणार नाही सांगू शकत. कसं सांगणार कारण तिथली सिच्युएशन तशी नाही. म्हणजे आता एक मीच किस्सा सांगतो तुम्हाला. एक आता आपलं देऊळबंद 2चं शूटिंग चाललं होतं आपल्या त्या ह्याच्यामध्ये गोडाऊन मध्ये. हा गोडाऊनला. तेव्हा असं झालं की शूटिंग आपलं होतं दुपारचं हो आणि व्हिजिटिंग कंपनीचे Visit व्हिजिट येणार होते. हो युके मधनं काय युके मधनं येणार होते त्यांचं व्हिजिट होतं काहीतरी चाललं होतं. मी त्यांना म्हणलं मग यांना फोन केला विशाल जान यांना. हो त्यांना अशी गोष्ट आहे तयारीसाठी वेळ पाहिजे होता फायटर काय करायचं. ते म्हटलं आता हे प्रवीण कसं सांगू म्हणजे अशी सिच्युएशन तयार झाली ना आणि त्यांनी सगळे फायटर आले सगळी गोष्टी त्यांना आल्या रोप लावायच्या होत्या. रोप लागला. आता मी पण कसं होतं म्हटलं काहीतरी करा म्हणजे मी त्यांना म्हटलं काहीतरी सांगा आणि योगायोगाने असं झालं की ते भोरला थोडं शूट पोस्टपोन म्हणजे थोडासा उशीर झाला आणि त्यांनाही कल्पना दिली की असं आहे आपण रात्री उशिरा करू ते सकाळपर्यंत करू आणि ते निभावून गेलं. ते पण मला डायरेक्ट म्हणले की मला असं सांगता येत नाही की अशी गोष्ट आहे आणि ते खूप ठरलेलं आहे. आणि त्यांच्या अंगात एकदा म्हणजे दिग्दर्शक माहित नाही म्हणजे संपला विषय. त्यामुळे हे काही सांगूच नाही. आणि माझं असं मत आहे की कुठलंही लक्षात ठेव कित्येक प्रोडक्शन वाले मी बघितलेले आहेत असे सिनेमात ते हात वर करतात. हा बरोबर तसं नाही आम्हाला सांगितलं नाही हा नाही येऊ शकत नाही पण आपण आपल्याकडे ते नाही होत. नाही शब्द नाही नाही काय वाटेल ते आपण करू शकतो. काय वाटेल ते आपण करू शकतो. काय वाटेल ते केलंय. एकच हेतू शूटिंग थांबलं नाही पाहिजे. बरोबर आणि ती क्वालिटी त्याची मेंटेन राहिली पाहिजे. शूटिंग थांबलं नाही पाहिजे. सगळं होतं ऍडजस्ट सगळं करतो. बरोबर आणि टीम आहे ना तुमचं नेटवर्क पण चांगलं आहे. हा तुमचे स्वभाव तुमचे व्यवहार मदत करतात लोक आपल्याला. दादा कलाकार म्हणून प्रेक्षकांची टाळी किंवा ओळख मिळते पण त्यामागे खूप एक शांत संघर्ष असतो. म्हणजे पडद्यावरती वेगळा माणूस असतो समोर वेगळा दिसतो. तर तुमच्या आयुष्यातील असा कोणता संघर्ष किंवा एक प्रसंग आहे का की
फार तो कमी लोकांना माहिती आहे. नाही, संघर्ष त्याला नाही म्हणता येणार. तो आपण स्ट्रगल जो सगळ्यांना असतो तोच मला पण होता. बरोबर. म्हणजे एकांकिकांमध्ये काम केलं पहिलं. मग नंतर 2 अंकी नाटकात काम केलं. मग सीरियलमध्ये छोटे-छोटे रोल. मग फुल फ्लेज 1-1.5 वर्षाची सीरियल केली. मग तिकडे आलं. सिनेमाकडे आलं आणि मग ते कॅरेक्टर करायला एक की तू जसं म्हणतो ना संघर्ष, त्याचं एक उदाहरण देतो फक्त. आता ते कुणाला कसं घ्यायचंय तो ज्याचा तो ठरवल. बरोबर. हां, ते काय ते प्रत्येकाचे विचार आणि नाही, विषय तसं ठरवतात. नाही. आता कित्येकदा असं असतं, हं. आपण बोलतो काय "अरे ह्याचं काय राव, ह्याच्या बापाने करून ठेवलंय, ह्याला घर आहे, ह्याला बरोबर. दार आहे, आपल्याला घर घेण्यापासून आहे आपला स्ट्रगल." हं. बरोबर आहे की नाही? होतं असं ना. असतो ना एक. हं, हं. आता तो त्याच्या नशिबाचा भाग असतो. बरोबर. बरोबर ना? तसंच ह्याच्यामध्ये असा इतका स्ट्रगल मला करावा लागला नाही, कारण तुमच्या आधी कुणीतरी एक स्ट्रगल केलेला असतो. हो, एका पिढीने केलेलं एक असतं. पिढीने केलेला असतो. एक पिढी नाही म्हणता येणार, पण एक केलेला केलं असतो. बरोबर आहे. तो तुमचा स्ट्रगल सोपा करतो. बरोबर. आमच्या वाट्याचा सगळा स्ट्रगल प्रवीण तरडेने केलेला आहे. हो, हो. नाही बरोबर आहे. एक माणूस हमका माणूस. त्यामुळे बरोबर. त्यांनी जो स्ट्रगल केला, हं, हं. त्याच्या स्ट्रगलची फळं आम्हाला मिळतात असं बरोबर, म्हटलं तरी बरोबर. त्याच्यात काय वावगं नाही. नाही, त्यांचं नाव घेतलं की आपोआपच तुमचं नाव जोडलं तू जातं म्हणला का? ना संघर्ष का, आता जो संघर्ष त्यांनी केलाय ना, बरोबर, बरोबर. हे बघ त्या संघर्षात मित्र म्हणून आम्ही त्याच्याबरोबर आहे ना. ठामपणे उभे बरेच होतो. पडत्या काळात किंवा बस. पण मग आई-वडील. पण मग त्यांनीच आम्हाला कलाकार म्हणून केलं, तर आमचं संघर्षाची वाट आहे ना हं, हं. सोपी करून दिली बरोबर. हां. त्यांनी. बरोबर. तुम्हाला मग तो डायरेक्ट तिथे हे करायचे एक रो आता विचार कर ना, म्हणजे थोडक्यात कसं ऑडिशन तर मलाही द्यावं लागतं, असं आहे हो. का मला द्यायला लागत नाही. ऑडिशन मलाही द्यायला लागतं. पण कित्येक अच्छा हा तू त्याचा अरे यार तू तो नाही का त्याचा मित्र नाही का? बरोबर. घ्या जे. काम सोपं झालं. माणूस आम्ही एक ओळखतो. ओळखीचा फायदा मग तो मला माझ्या वाट्याला जो यायला पाहिजे तो स्ट्रगल तो बिचारा त्यांनी केलेला आहे. आता तो मोठा भाऊ आहे आपला, त्याच्यामुळे त्यांनी केलेला स्ट्रगल आपल्यासाठी ते आपण गृहीत धरून पुढे जातो. बरोबर. अभिनयाबरोबरच म्हणजे पडद्यावरचा अभिनय आहे, पण इतर रेग्युलर जीवनात तुम्ही एक सामाजिक कार्य पण बरंच केलेलं आहे किंवा करता. की दरवेळेस काय होतं समाजकार्य असेल, सार्वजनिक ठिकाणी सक्रिय असता. कुठे काही एखादी घटना घडली तर तुम्ही ते लगेच अलर्ट होऊन त्याच्यावरची काहीतरी प्रतिक्रिया करता किंवा लगेच त्याच्यावरती तडजोड करता. त्याविषयी लोकांच्या भावना किंवा एक समाजात बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. मग कुठेतरी मनात चांगलं बोललं तर वाटतं, पण कोणीतरी काहीतरी वेगळंच दिलं, तर आपल्याला वाटतं यार आपण एवढं प्रामाणिक करून लोक आपलं हे करतात. कधी-कधी असे अनुभव झालाय का कधी काही? 100% झालाय ना. हे बघा लक्षात ठेव, कर्त्याच्याच मागे बोललं जातं. हां, ते आहे. जो काहीच करत नाही त्याला कुणीच काय बोलत नाही. आपण करतो कारण आपण याचं काहीतरी देणं लागतो ना हो, समाजाचं. हो, हो. ज्या बॅकग्राऊंड मधनं आम्ही आलोय, हं. लक्षात घे. मी काय प्रवीण काय 10 बाय 10च्या खोलीतनं केलेला प्रवास आहे आम्ही आणि इथं आलोय. त्याच्यामुळे आम्ही ते बघितलंय ना सगळं. आमच्या अवतीभोवती असणारे लोक, त्यावेळेची परिस्थिती. आमचं त्याच्यामुळे आमचे डोळे, आमचे कान उघडे असतात, की जर का वाईट कुठं चाललं तर गप्प नाही बसू शकत. कारण आपण त्याच्यातनं पुढं आलो. सुदैवाने आपल्या आई-वडिलांची पुण्य आहे, म्हणून आपण कुठल्याही व्यसनांच्या आहारी गेलो नाही, कधी व्यसनं केली नाही. आजतागायत निर्व्यसनी राहिलो. पुढची पिढी ही त्या हिशोबाने तशीच राहावी. स्वतःचं शरीर सांभाळलं गेलं पाहिजे. तुमचे बरेच व्हिडिओ मी हां, पाहतो जिम आणि सगळं ते बघितलं गेलं पाहिजे. या भावनेतून हे सोशली करतो. त्याचं तू म्हणतो तसं चांगलं वाईट रिप्लिकेशन येतच ना. जसं आता तो ह्याचा विषय होता. त्या ड्रग्सच्या ड्रग्सचा. विषयात मुली त्याच्यात 3 ते त्यांचा चेहरा दिसला. त्याच्यावरनं मला खूप बोललं गेलं. पण माझा हेतू त्याच्यामागचा वेगळा होता. तो टेक्निकल प्रॉब्लेम होता. जो दिसला ती तर म्हणजे मी मोठ्या मनाने ते हे पण केलं, मान्य केलं. चूक झाली ती. पण लोकांना हे नाही ना माहिती, की मी तिथून घेऊन आलो. बरोबर. तिथं आणलं, तिथून ऐक ना त्यांना पोलिसांना घेऊन हॉस्पिटलला गेलो, ॲडमिट केले. ॲडमिट केल्यानंतर एक रात्री डिस्चार्ज झाले. दुसऱ्या दिवशी दुसरी शुद्धीत आल्यावर डिस्चार्ज केले. त्यांचं सगळं सोपस्कर होईपर्यंत मी तिथं होतो. हा अँगल कधी कुठं आला का समोर? चांगल्या बाजू लोक पाहतात. चांगली बाजू तीच आहे ना. अरे त्या वयाची माझी मुलगी आहे ना. हो. माझ्या घरात मी बघणार काय? मी त्या हेतूने बघत होतो. बरोबर. आणि ह्या जनरेशननी म्हणजे आई-वडिलांनी कुठं लक्ष द्यायचं? आम्ही शिक्षणाला मुलगी पुण्यात गेली की शहरात अरे गेली. मुलगा गेला, मुलगी मुलगा गेली. गेला. लक्ष कुठं देतील? आई-वडील बिचारे 12-12, 14 तास काम करणार. त्यांनी एक फोन केला, अहो ते काय त्यांनी फोन अहो तुम्ही पैसे नाही पाठवले. अरे हां,
पाठवतो बाळा आज. बरोबर आहे. हा. आता बाळा बाई बाबा काय करतो हम्म, हम्म, हे माहिती असतं का, आणि बिचारे कधी पण करते. तर ती प्रत्येकाची एक जबाबदारीने हे केलं पाहिजे. आणि पुण्यासारख्या शहरात आज आहे ना, काय झालं, पुन्हा ते अस्ताव्यस्त ह्याच्यात वाढलंय शहर. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे इथं शिक्षणाला भरमसाठ मुलं येतात, बरोबर. नोकरीसाठी इकडे येतात. एक वेगळं कल्चर डेव्हलप होत चाललंय. हो, हो, हो. नाईट लाईफ जी पुण्याची ओळख नव्हती, हा. ते आता आता ती नाईट लाईफ व्हायला लागली. हम्म. आणि याच्यातून खूप गोष्टींचे दुष्परिणाम पण होत आहेत. बरं, ड्रग्ज सारखा विषय हा इतका भयंकर झालाय आता, म्हणजे विश्वास नाही बसणार संदीप. आत्ताची घटना आहे, कोणी बोलून म्हणजे चॅलेंज आहे, कोणी बोलू पण नाही शकत. उत्तम नगर सारख्या भागामध्ये ड्रग्ज सापडावं आणि पोर्टरच्या माध्यमातून, म्हणजे आता करायचं काय. म्हणजे उत्तम नगर पुणे शहराचं एक टोक आहे. एक लक्षात घे, पुण्याची सगळ्या बाजूची जी टोक आहेत ना, ती या सगळ्यांनी आता बरबटली आहेत. बरोबर. आणि प्रत्येक जण वाट कधी कशाची बघत बसायची, आपल्या घरी यायची. नाही, ते लक्ष ठेवलं पाहिजे. माझं म्हणणं आहे ना, साधा प्रश्न आहे, मी तुला एक सांगतो. तुझ्या आणि माझ्या ह्याच्यात काय लय मोठा फरक नाहीये, म्हणजे वयाचा आणि ह्याच्या हिशोबाने. तुलाही जाणवेल, मी आता आपल्या या तुझ्या ह्याच्या माध्यमातून हेही सांगेन लोकांना, हा प्रॉब्लेम सुरू कधी झाला रे, म्हणजे कुठनं झाला. म्हणजे ड्रग्ज व्यसन तर पहिल्यापासून होतीच, आहेच, बरोबर. प्रमाण वाढलं. हम्म. आणि कधीपासून वाढायला लागलं, भीती का नाही राहिली. ज्या दिवसापासनं, मी तुला सांगतो, फार जबाबदारीने बोलतोय मी, हम्म, हम्म, हम्म. ज्या दिवसापासनं आई वडिलांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला कुठं चाललायस आणि कधी येणार आहेस, हम्म, हम्म. किंवा कुठं चालली आहेस आणि कधी येणार आहेस, हे प्रश्न विचारणं बंद केलं ना, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सो कॉल्ड, हम्म. तिथपासून हा प्रॉब्लेम झालाय. कारण ते मला विचारतच नाही, मला माहित नाही. तर आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्यात, बरोबर. हा. आपल्या कुठं चालला, कोण आहे बरोबर. काय नाही कुठं चालला, हा. अरे तिथं चौकात खेळतोय, मला दिसशी नाही एवढं त्याच खेळायचा. बरोबर. हा. जर मी बाहेर आले दाराच्या आणि दिसला नाही ना, हम्म. अयो होय, मग आपणच दाराकडे बघत असायचं, आई आई बघती का काय. आहे मी. तुला कळलं, ही बरोबर. भीती आपल्या आपल्या जनरेशन मध्ये होती. एक भीतीयुक्त आदर आणि आदर 100%. राहूनच अरे भीती. आजही हा, माझे बरोबर. वडील ऐक ना, हम्म. 76 वर्षांचे, आपल्या कामाच्या वेळा तुला माहिती आहेत. मी आजही शूटिंग किटिंग करून जर घरी 2-2:30 वाजता गेलो पहाटे, हो, हो. एक तर ते हॉलला असतात, तिथं वॉकअप, मी लॅच आपला हळूच उघडून जातो, हम्म. की आवाज नको दरवाजाचा. हो, हो. आपण असा दरवाजा लावतो, अरे 2 पावलं टाकलं की आवाज येतो. अरे किती वाजले, अयो बरोबर. आहे ना. 2:30 वाजले. ही काय कामाची पद्धत आहे का, ही काय काम असतात. हम्म. तू तर म्हणला होता 12 वाजता येणार आहे. ओके, नाही भाऊ, ते जरा थोडी गडबड झाली. पण ना मला आजही ती भीती आहे. हम्म. आणि ना आपल्याकडच्या सो कॉल्ड पालकांनी आहे ना, हम्म, हम्म, जे स्वतःला असे नाही का, हम्म, हम्म. अरे बाबा आम्ही त्याला नाही विचारत, आम्ही तिला नाही 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 नाही, अरे असं काय करतो. त्यांना त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. अरे कसलं व्यक्ती स्वातंत्र्य, ऐक ना, तो पोर आहे त्याला विचारत नाही. पहिली ज्या दिवशी कोणाच्या तरी कानफाडात मारून येतो ना, त्या दिवशी त्याच्या 2 कानफाडात वाजवल्या ना, नाही तर तो मर्डर करून येईल. मग त्या दिवशी अरे बापरे राव, तेव्हा बोलायला पाहिजे होतं मी, नाही चालत. हम्म. एक सिगरेट पिलेली कुठून तरी कळलं ना, ऐक ना, त्या क्षणी त्याचा जर का कंबरड मोडलं ना, परत करायची नाही डेअरिंग करणं. त्याला कळले पाहिजे हे वाईट आहे. आणि पिऊन आला, नाही नाही बाळा बरोबर आहे, पिऊन आला, योग्य आहे. आता तू केलंच पाहिजे. अरे कसलं, त्याला वाटतं मग मी केलेलं बरं आहे. किंवा मुलींच्या बाबतीत पण, हो. त्या मुलीला मारू नाही शकत फिजिकली आपण, कारण शेवटी ती आपली लक्ष्मी आहे. हम्म. पण तुमचं प्रेशर नको का. हो, पाहिजे ना. आपण आता फोन केला आपल्या लेकरांना, आता सुदैवाने आपले नाहीत तसे. हा कुठे बाळा, अहो, किती वेळा सांगितलं तुम्हाला फोन करू नका, सांगितलं नाही. अरे आपल्यावरच अंगावर येत. हो. हे जे सो कॉल्ड लोकांनी हे बरोबर. केलं ना, हम्म. आम्ही विचार, अरे काय फरक पडतो. माझं काय मत आहे, तुमच्या पोराला नाही तर पोरीला आपल्या सवयीने विचारायचं, हा. कुठं चालला, बरोबर. कुठं चाललीस, कधी येणार आहे. ऐक ना, तुला ती खोटं उत्तर देऊ दे, हा, बरोबर. पण उत्तर तर देईल. हम्म. आणि तिला पण सवय काय राहणार, आईला बाप आई आपल्याला विचारते हम्म, हम्म. भाऊ, किमान या प्रेशरनी तरी आहे ना कमी चुका करतात लोक, बरोबर आहे. माझं असं मत आहे. आणि हे जे सगळं झालंय ना, आता आपण काय त्याला म्हणू, आयसोलेट झालं शेट आपण. हो. अरे 10 बाय 10च्या खोलीत राहायचो, त्याच्या आईला एक इथं झोपला,
तिथपर्यंत झोपायच्या लाईनीने, कोणाचे पाय, पाय, कोणाचे कोणाचे हात. हात. बरोबर. जेवायला बसले की तेच 8 लोक 6 लोक एकत्र जेवायला बसायचे, एका वेळेला जेवायला. हे बघ, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडनं आता ड्रॉप झाल्या. बरोबर. आता एक जण त्याच्या हिशोबाने येतो, किचन मधनं जेवण घेतो, तो गार आहे का गरम आहे बघत नाही, खातो. त्याला देणारे पण कष्ट नाही घेत, तो म्हणतो जाऊ दे, कुठे गरम करा. एकत्र बसून जेवलं पाहिजे. बरोबर. विचार एक तरी जेवण एकत्र केलं पाहिजे. बरं, रोज नाही शक्य, दिवसाआड करा. एक जेवण एकत्र करायला काय हरकत आहे? पोरगी बस बाळा आज जेव, काय मागवायचंय का बाहेरनं, मागवून खाऊ, एकत्र जेवा. बरोबर. पोरं आली आता त्यांना बेडरूम आले स्वतःचे, त्याला इथं आपण जा बाहेर झोप, ओके. आता आता त्यांना स्वतःची स्पेस पाहिजे, स्पेस. त्यांच्या रूम मध्ये डोकावलेलं चालत नाही. आवडत नाही त्याला. कसं चालेल? मी नसताना जायचं नाही रूम मध्ये, हे धमकी देतात आपल्याला. ठीक आहे, पण ते एकदा रूम मध्ये घुसले की बाहेर येत नाही. अरे पहिले हॉलमध्ये बसायचे, नाही का, लाव टीव्ही, चालली सिरियल, ही सिरियल चांगली आहे ना, तुला आवडती का? मला नाही आवडत, दुसरं लावा, ओके. अरे काही का असे ना, चर्चा तर व्हायची. चर्चा सकारात्मक दोन्ही चर्चा होतात. आपण ती चर्चा बंद केली, आपण एकत्र. एक लक्षात ठेव, मी सहलीला जातो की नाही रे, रोज काय करतो ते सांग. बरोबर आहे. मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं, मी हे जे काही सामाजिक सगळे हे म्हणजे ड्रग्स व्यसनांवरती काम करतो, याचं मूळ हे आहे. मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर बदल झाले तर कदाचित आपली कुटुंब व्यवस्था पण टिकायला मदत होईल. बरोबर. कुटुंब व्यवस्था टिकली तर बाकी सगळं आपल्याकडे टिकेल. एकत्रित कुटुंब होती, लक्षात घे, काय शान होती. मला ना म्हटलं ना, मला ते असं आता वाईट वाटतं या गोष्टीचं, की राव ते दुर्दैवाने आता नाहीये. सगळ्यांना आपलं आपलं पडलंय. पण हे आपल्या समाजासाठी घातक आहे, म्हणजे धर्मासाठी घातक आहे, सगळ्यासाठीच घातक आहे. हो हो हो. आता तुम्ही मगाशी जो मुद्दा पकडला ना, आता मी पण सासवडवरनं बापदेव घाट असेल, दिवे घाट असेल, येऊन जाऊन केलेलं आहे. तर बापदेव घाटात पण अशा घटना बऱ्याच वेळा हो. घडतात, घडलेल्या आहेत, तुम्हालाही माहिती अरे आहे. आत्ताच नाही का आत्ता घडली latest ही. म्हणजे. हो. त्या पोलिसांनी तर पोलीस. कसं शोधलंय त्यांना जाऊन, त्यांचं बरोबर. मला माहिती आहे. पण हेच होतं ना, की कॉलेज महाराष्ट्रातले सगळे मुलं मुली आपल्याकडे येतात, जे बाहेरचे विश्वासाने पण पाठवलेले आहे. आणि हा. ते लोक रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत तिकडे करतात, रील बनवतात, काय करतात. तू पाहिलं ना, पाहिलं पूर्वी की हॉस्टेलला राहायचे तर 10 वाजता हॉस्टेलला घरी गेट- जायला लागायचं, गेट आहे बंद. का ना. हा. आता त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर काय सुरू झालं, नको हे नको. हॉस्टेलला. मग ते आई वडिलांना काय पटवून दिलं माहितीये ना पोरांनी, ते हॉस्टेलला काय होतं, मला माझे प्रोजेक्ट आणि ह्याच्यामुळे मला उशीर होतो यायला. हो. मला मग ते हॉस्टेलमध्ये जाऊन राहता येत नाही. हम्म. मग फ्लॅट मध्ये घेऊन राहायची पद्धत लक्षात ठेव सुरू झाली. सुरू झाली. बरोबर. मग बंधनच नाही. चाव्या तुमच्या हातात, कधी या, नाही, कधी जा. स्वतःच कधी पण 12, 1, 2 ह्या सगळ्या गोष्टी. आता हे बघ, आपण हे काय जादूगर नाहीये की झम करून सगळं आपण रिपेअर करू शकतो. पण आपण प्रत्येक जणांनी थोडी थोडी जबाबदारी उचलली तर ह्याच्यात बदल नक्की बरोबर. होईल. हे कंट्रोलिंग होईल त्याला काही. 100%. बरं, मराठी सिनेमात अजून कोणत्या प्रकारच्या कथा किंवा व्यक्तिरेखा तुम्हाला करायला आवडतील? वेगवेगळ्या भूमिका केल्यातच, पण अजून काय वाटतं तुम्हाला, की अजून असं काहीतरी मिळायला पाहिजे मला? कॉमेडी. कॉमेडी. बरं, कॉमेडी कराल तुम्ही चांगली. अरे हा, माझी मी करीन, मला कॉमेडी करायची आहे. पण अशोक सर मामांचं तर नादच नाही करायचं, टायमिंग आहे. म्हणजे मी त्यांचा डाय हॅड फॅन आहे, लक्षात ठेव. म्हणजे आपण जसं ते तिकडं ते जॉनी लिव्हर, हो हो. चादिल कादर खान असेल, सगळे किंवा अरे तिथं डायलॉग त्यांचे आपण बोलतो. मी तर ते बाजीगर, आम्ही असे डायलॉग बोलतो त्याचे. बरोबर म्हणजे कॉमेडी करायची इच्छा आहे. कॉमेडी आणि कॉमेडी म्हणजे तद्दन कॉमेडी, बरोबर. वल्गर नाही पण कॉमेडी. हा, comedy. मधल्या का चौक सिनेमा आला होता, हा, म्हणजे आपले दया गायकवाड हो, त्यांनी दयाने. सिनेमा केला. हो. आणि चांगला विषय होता तो, हो. की चौकातली गोष्ट, म्हणजे की लोक एक हो. चौक म्हणजे किती मोठं ताकद आहे त्याची, मग एकत्र येण्याचं माध्यम आहे, हो. समाजाशी रिलेटेड होण्याचं माध्यम आहे. तर चौक या सिनेमाविषयी काय सांगाल, की चांगला सिनेमा आला, चांगलं हे बघ, झालं? एक तर चौकच्या मुळे मला इन्स्पेक्टर करायला हो मिळालं, हो, बरोबर. म्हणजे परत एक वेगळी भूमिका वेगळी आली. भूमिका मिळाली. आणि चौक असा कुठला माणूस नाही, लक्षात ठेव, ज्याचा कुठला चौक नाही. हा हा, प्रत्येकाचा आपापला एक- आपलं कुठलंही आलं फोन, हा कुठे रे, ये चौकात, हा हा, बरोबर लक्षात घे. म्हणजे चौक हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बरोबर. आणि ह्या चौकात गणेश मंडळांच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग त्याच्यातलं मग राजकारणी त्यांच्या राजकारणासाठी मंडळाचे कार्यकर्ते हे कसे वापरले जातात, कसे बरोबर. एकमेकांच्या विरोधात जातात, हे लय भारी मांडलं एक होतं. सच्चा कार्यकर्त्याला बऱ्याच वेळा एकदम ग्राउंड रियालिटी, Ground ती दयानी ग्राउंड रियालिटी मांडली होती त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे चौक आपल्या प्रत्येकाच्या एक जिव्हाळ्याचा विषय. चौक म्हणलं की लक्षात घे ना,
तू आहे की नाही, की हो. तू सांगतो ना, अरे आमचा तो चौक आहे. बरोबर. आपल्याकडे चौक म्हणतात, मुंबईला गेले की त्याला ते हे म्हणतात, काय म्हणतात, नाका म्हणतात. नाका. बरोबर. हां. अरे ये नाक्यावर. हं. अरे आज आला नाही तू नाक्यावर, बरोबर. काल नव्हतं तू नाक्यावर. हां, हां. तसं आपल्याकडे काय रे तू चौकात आला नाही. आपल्याकडे पद्धत आहे बघ, बरोबर आहे. कामावरनं घरी गेला, हातपाय तोंड धुतले, चहा बी पिला जाऊन की थांबायचं. आलो जरा चौकात जाऊन बरोबर. बसतो जरा ते रिफ्रेशमेंट असते किंवा हां, विचारांची देवाणघेवाण दहा असते. अर्धा तास गप्पा टप्पा मारल्या. मग काय रे गणपतीचं यावेळेला काय आपलं नियोजन, काय डेकोरेशन, बरोबर. मग काय इथं आपल्या स्पर्धा, काय आपल्या इथं असं ही सगळ्यात लक्षात ठेव, या सगळ्या चर्चा चौकात होतात. चौकात. त्यामुळे बरोबर. चौक असा फार आपल्या जिव्हाळ्याचा विषय होता. नक्की, नक्की, नक्की. तुम्ही तर रेगे पासून मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, त्यानंतर आपला हे असेल, चौक असेल, ह्याला नवरदेव BSc ॲग्री अशा वेगळ्या प्रकारच्या चित्रपटात काम केलं. या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिल्यावरती अभिनेता म्हणून तुम्हाला सर्वात मोठं म्हणजे चित्रपट किंवा मालिकातून एक काय शिकायला मिळालं, की यातून बाबा हा की या सगळ्यातून एक प्रवासातून एक गोष्ट शिकलो किंवा आज मला समाधान वाटतं या गोष्टींसह? नाही समाधान आहे ना, हे बघ काय हं. शिकायला मिळालं का काय मिळालं त्याचं परिपाक तुझ्या समोर उभा आहे. बरोबर. तुम्हाला इथं बसवले हाच आहे. नाही तर नक्की. तुम्हाला बोलवलं असतं का? नक्की. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हां, हां, हां. त्यातनं काय मिळालं, एक ओळख मिळाली. बरोबर. नाहीतर आधी आधी एक लक्षात द्या, आधी पिट्या होता हं. फक्त. बरोबर. माझं बरोबर टोपण नाव तेच आहे. हं. पिट्याचा पिट्या भाई केला. हं, हं. तू जातो घरात गावांमध्ये, शहरात कुठल्या जिथं जाशील. बरोबर आहे. आज रस्त्यात इकडे-तिकडे लोक ओळखतात. ह्याच्या पलीकडे अजून समाधान काय पाहिजे? बरोबर आहे. हां. लोकं ओळखतात, रिस्पेक्ट देतात, अरे, बोलतात. ना ओळखतात बरोबर. लोक, लक्षात ठेव. हं. आपल्याला त्या ह्याने ओळखतात, हे समाधान मोठं आहे माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी एवढं डिझर्व्ह करतो की नाही मला माहित नाही, पण मला जे काही मिळालं त्याच्यात मी ह्याच्यात समाधानी आहे. कलाकार म्हणून काम केलंय, कार्यकारी निर्माते म्हणून काम करताय. कंट्रोल ठेवता सगळं म्हणजे प्रवीणदादाला एकदम मदत असते तुमची सगळी. पण ह्याच्यातून त्यांच्यातले एक लेखक आहे, तसं तुमच्यातले एक वाचक म्हणजे मी बऱ्याच वेळा पाहतो तुम्ही बरेच पुस्तकं तुमच्या घरी बरीच पुस्तकं आहेत. वाचनाची आवड कशी झाली आणि कुठलं वाचन तुम्हाला विषय आवडतात वाचायला? वाचनाची आवड लहानपणापासून लागली ॲक्च्युअली. घरी पेपरची लाईन होती काचुलतेची. बरं. तर तो चांदोबा, हां. चंपक, ते हं. ठकठक ही जी मासिकं आहेत ना, ती तेव्हा यायची. हं. आणि मग ते मला तो माझ्यासाठी आणायचा ॲक्च्युअली, की दादा हे वाचत जा, दादा हे वाच. हं. आणि खरं तिथून ते आमच्या काकामुळं ती सवय लागली. मग थोडंसं मोठं झालं तर पलीकडे एक रद्दीवाला होता आमच्या घराच्या पलीकडं, हां. एक 50 मीटरवर. त्या रद्दीवाल्याकडे ना काय व्हायचं शाळेत, तो गोष्टीची पुस्तकं असायची माहिती का पूर्वी, हो. तू ऐकले असेल ते ऐकली. काळा हां, जादूगार, हां. ते पोपटाचा ह्याचा स्वामी साप. मांत्रिकाचा जीव पोपटात असतो नाही का, ते तिकडं असतं, पोपट तिकडं लांब ठेवलेला असतो, अशा गोष्टी असायच्या. हो. तर ती गोष्टीची पुस्तकं असायची छोटी-छोटी. तो रद्दीवाला काय करायचा, 25 पैशाला एक पुस्तक द्यायचा. हं. आणि माझी आजी मला द्यायची पैसे तेव्हा बरोबर. ₹2-3. तेव्हा मोठी. मोठे. मग मी एकदम 7-8-10 पुस्तकं न्यायचो, गादी खाली असायचं. असं करत हळू मग वाचन हे झालं. मग ह्याच्या संघाच्या शाखेत जायचो तेव्हापासून मग तिथे गेल्यानंतर थोडंसं वेगळं वाचायला लागलो. हं. मग प्रवीणला त्याला काही सजेस्ट करायचे. मग तो सजेस्ट केला की मला सांगतात, "ते पुस्तक घे, हो. ते वाच." बरोबर. असं करत मग ती वाचनाची आवड होत गेली. आणि जवळपास 2-3 हजाराच्या वरती पुस्तकं वाचून झाली. अरे वाह! बरं. वाचनात माझी विशेष आवड म्हणशील तर ऐतिहासिक वाचायला मला जास्त आवडतं. हं, हं, हं. आणि बाकीच्या सगळ्या बायोग्राफ्या वगैरे वाचून झालेल्या आहेत माझ्या. बरोबर आहे. त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती असते. हां, मग त्या कॅरेक्टरची किंवा त्या सिनेमाची पूर्ण एक कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचा वाचनाचा खूप फायदा होतो. बरोबर. कारण कुठे काही एखादी गोष्ट घडली, अरे हे मी वाचले हो. कुठेतरी, असं येतं. त्या सेट असेल, कॉस्ट्यूम असेल, सगळ्याच त्याचं बाबतीत वर्णन, लोकेशन. हे सोपं होतं. बरोबर म्हणजे आहे. आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये हं. म्हणजे ते तसं करतोय आपण, अरे हां, ती जागा मला माहिती आहे, मी वाचले त्याचं वर्णन. बरोबर आहे. ते अशी वाडा होता, मग हं. त्याला ना अशी इकडे हे होते. हे व्हिज्युअल आपण कुठेतरी करू शकतो. वाचलेलं असतं बरोबर आहे. आणि त्या वाचनाचा फायदा याच्यात होतोच. नक्की, नक्की. आणि वाचन लक्षात ठेव, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करतं माहितीये का? तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करतं. हो, हो. आता ते पेशन्स नाही राहिले लोकांमध्ये. आता हल्ली रीलवाला विषय आपल्याकडे ती हे नाही राहिले हॅबिट. पण वाचलं पाहिजे, माझं असं मत आहे. तुम्ही जर वाचलं ना, तर तुला एक खासियत सांगतो या गोष्टीचा फायदा मला वैयक्तिक काय झाला. बाकी लय रॉकेट सायन्स नाही सांगत काय त्यातलं. की नाही का मला प्रचंड माझ्या बौद्धिक पातळीमध्ये फरक-बिरक पडला. ते नाही, ते ठीक आहे सगळं. मला माझी माहिती वाढली. हं.
पण हम्म. मी कोणामध्येही गेलो बरोबर आहे. हा तरी प्रेक्षक नाही राहत मग. हा बरोबर आहे. त्यात in नाही होतं मग ते. सहभागी होता यायला लागला. विषयात लगेच बोलू शकतो. हा म्हणजे एखादं चर्चा करतायत तर आपण हम्म. नाही का "हो, हा ते तसं होतं का?" हम्म. मग त्याला वाटतं की याला हा मग मी ऐकलंय ते. बरोबर आहे. वाचनाचा हा एक फायदा हा. आहे की आपण सहभागी होऊ शकतो. हो. आणि मला वाटतं की काळानुरूप आता ते जसं जे किंडरवर आलंय, पण वाचन संस्कृती टिकली पाहिजे. एकतर आता नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. साहित्य संमेलनासारखे आता 100वे संमेलन आता हो. पुण्यासारख्या ठिकाणी होणार आहे. वाचलं पाहिजे. लहान मुलांमध्ये ॲक्चुअली ती आवड खरं तर बिल्डअप केली पाहिजे. आपली आवडच्या काळात चांदोबा, समजा. ठकठक, चंपक यांनी समृद्ध चाचा चौधरी, चाचा चौधरी. इंद्रजाल असे यांनी असं समृद्ध केली. तिथपासून ते सुरुवात होऊन पार आपण चर्चिल-बिर्चिल कुठल्या लेव्हल गेली. तर वाचलं पाहिजे. घरातही पालकांनी 4 पुस्तकं आपली ठेवली पाहिजेत हां, साक्षात. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लहान मुलांना छोटी-छोटी पुस्तकं ठेवली पाहिजेत, की बाळा हे वाच. जाड-जाड मोठी ठेवली नाही पाहिजे. वाचत. त्यांना आवडेल तसं. महाराज कळतील, संभाजी महाराज कळतील, महाराष्ट्राचं इतिहास कळेल, तर वाचन संस्कृती ही जपली गेली पाहिजे. नक्की, नक्की, नक्की. आपणही वाचूयात आणि सगळ्यांना वाचायला सांगूया. सांगूया. आता एवढे सगळे सिनेमा केल्यानंतर म्हणजे मराठीत तर एवढं काम केलंय, नाव मिळवलंय. हिंदीमध्ये पण मला वाटतं दृश्यममध्ये तुम्ही काम हो. केलेलं आहे. तर ती भूमिका कशी मिळाली आणि त्यातून नक्की कशी साकारली ती भूमिका? ती भूमिका म्हणजे त्याची ऑडिशनच घेतली होती. बरं. आम्ही सगळेच गेलो होतो आणि निशिकांत कामत जे हो, आता हो. आपण नाहीये, त्यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर राणे हो, हो. ही दृश्यमची मी भूमिका केली होती. त्याची त्याचा एक किस्सा मस्त आहे खरं. तर तो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, तो आलेला हो, असतो. हो. त्याचा एक डायलॉग आहे. हं. अजय देवगण बरोबर बघ, की अजय देवगणला तो नेतो आणि त्याचं ते गॅरेज दाखवतो हां. आणि तो म्हणतो, "बस विजय भाई इतना ही काम है, कोई प्रॉब्लम नहीं." त्याला म्हणतो बघ, हं, हं, हं. "मेरा पुलिस स्टेशन का अभी स्लैब का काम हुआ है और मंडे से फ्लोरिंग शुरू होगा, हं. तो उसके बाद ये कर देता हूँ." बघा आता, हां. ते काय म्हणलं, की स्लॅब का काम खत्म हुआ है हं. और मंडे से फ्लोरिंग शुरू होगा. हं. आता हा डायलॉग मी तिथं घेतला. हा नॉर्मल आहे ना, ह्याच्यात हो. काय असं नाही स्लॅब का काम खतम होगा, हं. नॉर्मल घेतला. बरोबर. मग मला परत निशी म्हणला, "पिट्या, ते टाईट झालं ना, परत घे हा डायलॉग." हं. म्हणलं, "हिला हाच घे, ह्याच्यात काय असं डायलॉगमध्ये?" कारण नाही का वेगळं अच्छा. काय. मग मी घेतला परत, की "नहीं, नहीं, कोई प्रॉब्लम नहीं, हो जाएगा. मेरा पुलिस स्टेशन का अभी स्लैब का काम खत्म हुआ है और मंडे से फ्लोरिंग शुरू होगा, तो उसके बाद कर दूंगा." हं. आता हे मी केल्यानंतर ज्या वेळेला मी चित्रपट बघितला ना, हं, हं, हं. मला तेव्हा कळलं, की ह्या वाक्याचं महत्त्व काय हो, होतं. हो. मला आणि माहिती कुठं होतं त्याच्या पिक्चर खाली काय आहे. हां. माझ्याच ह्याच्यावरनं तो करतो. बरोबर. अच्छा फ्लोरिंगचं काम आहे. जर सुरू होणारं तिथं तो गाडतो हो. आणि जेव्हा तो जाताना दाखवलाय ना बॅग असं नाही हां, का हां, हां. फावडं घेऊन, हो. तेव्हा अख्ख्या स्क्रीनवर माझा चेहरा येतो बघा एवढा मोठा. नाही, नाही. एकट्याचाच. म्हणजे परत ते परत ते. फ्लॅशमध्ये जातं. तर तो एक मस्त अनुभव होता. छान अनुभव होता. पण आता मराठी एवढं काम केलं, आता हिंदीमध्ये करावंसं वाटतंय का? किंवा अजून कसे काही प्रयत्न चालू आहेत का? नाही, नाही वाटतं ना 100% काय असं पण आपण तर तुमची म्हणजे आज जरी तुमचं वय वय तुमचं कळत नाही खरं तर. तरुण तुम्ही बॉडी मेंटेन ठेवली, व्यायाम करता, योगा असतो तुमचा, सकाळी पुढचं मिसळ तुमचं. पण यातून म्हणजे आता हिंदी सिनेमाकडे वळावं किंवा साऊथकडे वळावं किंवा मराठी, हिंदी बॅलन्सिंग करताय. ते तुम्ही कल्चर तर आपलं जपलं पाहिजे. पण तिकडेही थोडंसं काम झालं पाहिजे. त्यासाठी काही नाही आता हे काम करताय वळावं का? असं नाही म्हणता येणार कारण हं. आपण काम करतो. बरोबर. हां. तसं तिथून आलं की ते पण करतो. हां, योगायोगाने होऊ योगा शकतं. जसं तिथं आता तसं दृश्यमचं हिंदीचं ते झालं. केलं. एक हं. आणखी हिंदी सिनेमा केला होता. तो रिलीज नाही झाला फक्त. बरं, बरं, बरं. राजकुमार राव बरोबर. अच्छा. एक चांगला सिनेमा होता, पण त्याचं काय म्हणजे पुढं मला माहीत नाही. पण हं, तो हं. एक आहे. साऊथचा प्रयत्न आहे म्हणजे करण्याचा. हां, हां. भविष्यात बघू. नाही आता मध्ये प्रवीणदादाही पण तो हां, विक्रमार्का केला. खूप सुंदर म्हणजे ते भारी. विलन खूप मेन विलन लय आम्ही भारी त्या केला. सेटवर गेलतो त्या गावात. मोठा सेट लावलेला होता मोठा सेट लावला. आणि सुंदर पिक्चर झाला होता तोही. तर मित्रांनो पिट्यादानी खूप सुंदर गप्पा मारलेत आपल्याशी आणि चांगलं वाटलं आज की मन मोकळ्या गप्पा म्हणजे आम्ही नेहमी सेटवर मारतोच तिकडे, पण जरा कॅमेरासमोर पहिल्यांदाच मारलेलं आहेत आणि तुमचं मनापासून आभार की तुम्ही कलाभ्रमंती कार्यक्रमात आला. आम्हाला एवढं सगळं मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला तुमच्या पुढील कारकिर्दीत शुभेच्छा. धन्यवाद. मला इथं बोलवलं आणि आपण मनमोकळ्या गप्पा इथं बसून मारल्यात. पण जाता-जाता फक्त एकच सांगेन, की मराठी सिनेमा, मराठी सिनेमाची प्रोसेस या सगळ्यावर आपण खूप बोललो. हिंदीवर बोललो, साऊथच्या ह्याच्यावर बोललो.
फक्त प्रेक्षकांना या माध्यमातून जाता जाता आव्हान करेन की मराठी आपली मातृभाषा आहे, मायभाषा आहे. मराठी चित्रपट हा आपला चित्रपट आहे. जसं आपण इतर चित्रपट पाहायला माझा अजिबात विरोध नाही, ते नक्की बघितले पाहिजे. पण मराठीला नक्की प्राधान्य द्या. कारण मराठी भाषा टिकली, मराठी चित्रपट तरच टिकेल आणि ही मराठी चित्रपटसृष्टी ज्याच्यावर हजारो, लाखो लोकं काम करतात तीही टिकेल. धन्यवाद.